हो सर. ओके. बरं, काल आपण ऑप्शन्स ट्रेडिंग शिकलो होतं, बाईंग सेलिंग आपण पाहिलं होतं, सगळ्यांना लक्षात आले. आता हे जरी तुम्हाला ऍट द मनी, इन द मनी आणि आउट ऑफ द मनी जरी लक्षात नसेल आलं, तरी आज आपल्याला ऑप्शन चेन शिकायचे आहे. आता ह्याच्या खूप डिटेलमध्ये जाणार नाही ऑप्शन चेनची, कारण त्याची आपल्याला गरज नाही पडणार. पण या ऑप्शन चेन मध्ये तुम्हाला ऍट द मनी कुठे असतं, त्याची प्रीमियमच्या प्राइसेस काय असतात, आउट ऑफ द मनी काय असतं, हे सगळं लक्षात येईल. आता ऑप्शन चेन म्हणजेच काय असते ते ऍक्च्युअली आता तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन चेन ओपन करून दाखवेल, सो तिथे तुम्हाला लक्षात येईल. फक्त एवढं सांगा मला की तुम्हाला कॉल काय असतं, पुट काय असतं, ऑप्शन बायर्स काय असतात आणि ऑप्शन सेलर्स काय असतात, हे समजलंय? ओके ओके. आता डायरेक्टली आपण ऑप्शन चेन वरती जाऊया. आता जेव्हा पण तुम्ही अपस्टॉक्सचा अकाउंट असेल किंवा कोणतंही अकाउंट असेल, प्रत्येक ब्रोकर एक ऑप्शन चेन देत असतो. आता मी सिम्पली ते ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्ट मध्ये जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला एक असा चार्ट दिसेल. एक्झॅक्टली हा चार्ट मी पण यूज करतो आणि त्याच्यामध्ये जे ड्रॉइंग्स असतात मागे हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल, तर त्या तुम्ही रिमूव्ह करू शकता. त्याच्यामुळे काय होतो, चार्ट जरा क्लिअर दिसायला लागतो आणि चार्ट मध्ये पॅटर्न्स असतील, डोजी कॅन्डल असतील, हॅमर कॅन्डल असतील, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखू येतात. आता याच्यामध्ये प्रत्येक ब्रोकर तुम्हाला हा ऑप्शन चेन प्रोव्हाइड करत असतो. पण आपण ही ऑप्शन चेन यूज करायची आहे का? नाही. आपल्याला सर्च करायचंय गुगलवरती जाऊन NSE ऑप्शन चेन, म्हणजे जी की स्वतः नॅशनल स्टॉक एक्सचेंज रेग्युलेट करत आहे, त्याच्या मध्ये NSE ऑप्शन चेन असं सर्च करायचंय. जेव्हा पण तुम्हाला NSE ऑप्शन चेन सापडेल तेव्हा एक नंबरलाच तुम्हाला ऑप्शन येईल, तर त्या एक नंबरवर सिलेक्ट करायचंय आणि तुमच्या समोर एक अशा प्रकारे ऑप्शन चेन ओपन होईल. तुम्हाला स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसते ना? अडकत अडकत दिसते? सगळं व्यवस्थित आहे ना? आवाज, व्हिडिओ आणि स्क्रीन शेअरिंग? कारण मला काल एक दोघं म्हटले सर आवाज थोडासा अडकत होता, थोडं. सो विचारतोय. ठीक. आता हे बघा, जसं ऑप्शन चेन एक तर मी सांगितलं तुम्हाला काल की ऑप्शन चेन का गरजेची असते. जेव्हा पण मार्केट क्रॅश होत असतं, तुमचा पोर्टफोलिओ डाऊन येत असतो, तेव्हा त्याच ऑप्शन चेनच्या मदतीने किंवा आपण एखादा पुट बाय केला तर तुमचा तो टेम्पररी लॉस रिकव्हर होऊ शकतो, म्हणून ऑप्शन चेन इंट्रोड्यूस केलं होतं. आता याच ऑप्शन चेन मध्ये स्टॉक्स मध्ये पण तुम्हाला ट्रेड करता येतं. आता इथं जर समजा तुम्ही निफ्टी नेक्स्ट 50, फिन निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी असे व्हेरियस इंडेक्सेस असतात, इंडेक्सचा पण ऑप्शन चेन असते. तसंच प्रत्येक स्टॉकचा म्हणजे जे की ऑप्शन फ्युचर अँड ऑप्शन लिस्टेड आहेत त्यांचा पण प्रत्येक स्टॉकचा एक ऑप्शन चेन असते. आता ऑप्शन चेन म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, तुम्ही दिलेल्या नोट्स रेफर करा. मी आज समरी म्हणून एक नोट्स टाकलेला आहे, त्या रेफर करा, तुमचं सगळं मागचं बॅकग्राऊंड क्लिअर होऊन जाईल. आता आपण घेऊया निफ्टीची ऑप्शन चेन आहे, तुम्हाला दिसत असेल, थोडंसं याला झूम करतो. ठीक आहे, असंच राहू देऊ, सो तुम्हाला जरा क्लिअर दिसेल. आता याच्यामध्ये बघा, एक सेक्शन तुम्हाला दिसतोय कॉल साईडचा. हे कसं आलं? केशव सर आता जॉईन झालेत. केशव सर, आपण फक्त गुगलला सर्च केलं होतं की NSE ऑप्शन चेन. जेव्हा तुम्ही गुगलला NSE ऑप्शन चेन सर्च करता, त्याच्यानंतर फर्स्ट वेबसाईट येते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही ऑप्शन चेन भेटते. आता ऑप्शन चेन मध्ये जास्त डिटेल मध्ये नाही जाणार, कारण तुम्हाला जर जास्त डिटेल गेलं तर परत कन्फ्युजन होईल. सो याच्यात बेसिकली काय बघायचं असतं ऍज ऑप्शन बाहेर, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता सध्या तुम्हाला दिसतं की इकडे कॉल्स आहे, कॉलचा एक सेक्शन आहे आणि पुटचा एक सेक्शन आहे. कॉल म्हणजेच मार्केट वरती जाणार आणि पुट म्हणजे मार्केट खालती पडणार, असं ह्या दोन सेक्शन्स आहेत. याच्यामध्ये एक सेक्शन बघा इथपर्यंत येलो कलर झालेला दिसतोय तुम्हाला, तो इकडल्या साईडला आहे. आणि एक इकडे सेक्शन आहे जो पिवळ्या रंगाचा आहे किंवा थोडासा काळसर रंगाचा आहे, तो इकडल्या साईडला आहे. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ काय की सध्या मार्केटची जी ऍट द मनी प्राइस आहे ती 22,800 आहे. म्हणजे 22,800 पासून इकडे पुट रायटर्स आहेत आणि 22,800 पासून वरती कॉल रायटर्स आहेत.
म्हणजे एक सिंपल लक्षात घ्यायचं. आता बघूया आपण निफ्टी फिफ्टी बघूया. निफ्टी फिफ्टी बघा आता सध्याची रेंज कुठे आहे निफ्टी फिफ्टीची, कुठे ट्रेड करत आहे 22,764. ठीक आहे, याचा अर्थ की 22,700 किंवा 22,800 जी जवळची लेवल असेल तिथे ऍट द मनी मार्केट ट्रेड करत आहे. म्हणजे आता इथे काय झालं, 22,800 ही लेवल माझी ऍट द मनी झाली. ठीक आहे, ही लेवल झाली माझी एटीएम. आता जसं जसं तुम्ही 22,800च्या वरती जातात, ठीक आहे, आता इथं उलट आहे बरं का, उलट आहे बघा, लक्ष द्या. 22,800च्या इथे वरती जाताना आपल्याला जास्त नंबर पाहिजे, पण इथे काय होतंय 22,750, 22,700, 22,650, 22,600, म्हणजे आता इथे संख्या घटत चालली आहे, म्हणजे खालच्या साईड येत आहे. म्हणजे आता इकडे काय होणार, काही एनी गेस, कोणी सांगू शकता का? आणि खालच्या साईडला बघा 22,850, 22,900, 23,000, म्हणजे मार्केट याच्यावरती जायले. याच्यामुळे जसं जसं तुम्ही या प्रीमियम पासून लांब लांब जातात तसं तसं तुम्ही ओटीएम मध्ये ट्रेड करत आहात. ठीक आहे, इथे ऍट द मनी मध्ये ट्रेड केलं आणि इथं जसं जसं 22,800च्या आतमध्ये चालला आहात, जर तुम्ही तिथला कॉल बाय करत असाल तर मग तुम्ही इथे इन द मनी मध्ये ट्रेड करत आहात. ठीक आहे, आता थोडंसं अजून कन्फ्युजन होत असेल तुमचं, एक सिंपल लक्षात घ्या. आता प्राइसेस वरती लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजेल. 22,800 ही ऍट द मनी लेवल आहे. याच्यामध्ये पुट्स आणि कॉल्स असे दोन सेक्शन आहेत. पण आता लक्षात घ्या, ऍज अ ऑप्शन बायर आपल्याला काय असतं की कॉल वरती जाणार आणि पुट वरती जाणार. पण इथं हा डेटा आपला दाखवलेला नाही. हा जो डेटा दाखवलाय तो ऑप्शन रायटरचा डेटा दाखवलाय, ऑप्शन सेलरचा डेटा दाखवलाय. म्हणजेच काय, ज्यांनी ज्यांनी कॉल सेल केलेत त्यांना असं वाटतं की मार्केट खाली पडावं, हा त्यांचा डेटा आहे. ज्यांना ज्यांना वाटतं की पुट सेल केलेत, माझे मार्केट वरती जावं, त्यांचा हा डेटा आहे. हा जर माझा डेटा असला तरी तर मला काय दाखवलं असतं, पुट म्हणजे खाली पडणार आहे मार्केट, त्याचा मला डेटा दाखवला असता. कॉल म्हणजे मार्केट वरती जाणार आहे, त्याचा मला डेटा दाखवला असता. पण इथे माझा डेटा नाही दाखवत आहे, इथे दाखवतोय ऑप्शन सेलरचा डेटा. मग मी तुम्हाला काल सांगितलं की ऑप्शन सेलर जिथे वीक असतो, ऑप्शन सेलर आणि आपल्याचं कॉम्पिटिशन आहे. मग जर तुम्ही ऑप्शन सेलर काय करतायत ते तुम्हाला लक्षात आलं तर ऍज अ ऑप्शन बायर मला एक चांगली ट्रेड भेटू शकते. मग आपल्याला हा ऑप्शन सेलर जो असतो याचा डेटा बघावा लागतो की हा कुठे काय करतोय, कुठे बाईंग घेतोय, कुठे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, कुठे स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणजे हा कॉल सेल करतोय म्हणजे याची इच्छा आहे मार्केट खाली पडावं, हा पुट सेल करतोय म्हणजे याची इच्छा आहे मार्केट वरती जावं. आता तुम्हाला इथे दिसत असेल दोन सेक्शन आहेत, कोणते कोणते, कॉल आणि पुट. त्याच्यामध्ये आता डिफरंट प्राइसेस आहेत. हे प्रीमियम प्राइसेस झाल्या, 22,800 असेल, 22,700 असेल, 22,600 असेल, हे स्ट्राईक प्राइसेस झाल्या. प्रीमियम प्राइसेस तुम्हाला दाखवतो, हे स्ट्राईक प्राइसेस झाला. याच्या जर तुम्ही पुढे बघितलं, आता याच्याकडे लक्ष देऊ नका, याच्याकडे पण लक्ष देऊ नका, याच्याकडे पण लक्ष देऊ नका, याच्याकडे पण लक्ष देऊ नका. आता जो लक्ष द्यायचं आहे आपल्याला ते फक्त आणि फक्त व्हॉल्यूमच्या चार्टवरती. ठीक आहे, आता बघा 22,800च्या लेवलला इथे मला किती नंबर दिसतोय हे बघा. तुम्हाला स्क्रीन जर नीट दिसत नसेल ना तर तुमचा मोबाईल आडवा करा, म्हणजे तुम्हाला स्क्रीन पूर्णपणे एक मोठी दिसेल आणि तुम्हाला झूम होऊन दिसेल. तर इथे जी संख्या आहे ही संख्या आहे व्हॉल्यूम. म्हणजेच काय की हा 22,800चा पुट किती लोकांनी सेल केलाय, किती ऑप्शन सेलर्स इथं ऑलरेडी बसलेले आहे. इथं उत्तर आहे 25,06,975 लोक पुट सेल करून बसलेले आहेत, ऑप्शन सेलर. आणि इकडल्या साईडला जर आपण बघितलं व्हॉल्यूमच्या सेक्शन मध्ये तर या ठिकाणी 22,800 ऍट द मनीला म्हणजे 18 लाख लोकांनी कॉल सेल करून बसलेले आहेत. आता याचा अर्थ काय होतोय की इकडे 25 लाख सेलर्स आहेत, इकडे 18 लाख सेलर्स आहेत. आणि जसं जसं मार्केट वरच्या साईडला जात आहे म्हणजे ऑप्शन सेलर म्हणजे एका लेवलला सेल करतोय, तर तो 22,850 ला किती बसलेत, 10 लाख बसलेत. परत 22,900 ला किती बसलेत, 13 लाख बसलेत. परत 23,000 ला किती जण बसलेत, 5,27,000 बसलेत. म्हणजे जर एकदा मार्केट 22,800च्या बाहेर पडायला लागलं तर ऑप्शन सेलर्स आता कमी कमी होत चाललेत. याचा अर्थ की आता या साईडला सेलर्स कमी आहेत, पुट साईडला म्हणजे मार्केट वरती जावं अशी यांची इच्छा आहे. आता या जर ऑपोजिट बाजूला बघितलं तर इथे काय दिसतंय तुम्हाला, जर इकडे सेलर्स कमी कमी होत चाललेत तर इकडे वाढत चाललेत. इथे बघा 9 लाख आहेत, अगेन 16 लाख झाले आणि इकडे कमी झाले होते, अगेन 16 लाख झाले, अगेन 9,71,000 झाले. आता
सगळ्यात जास्त व्हॉल्यूम इथे आहे 12 लाख. म्हणजे या स्ट्राईक प्राइसेस मध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त या ठिकाणी आहे. म्हणजे जर समजा मार्केटने इथे ब्रेक डाऊन दिला, मार्केट जर खाली पडायला लागलं, तर त्याला नेक्स्ट सपोर्ट कुठे भेटेल, जिथं ऑप्शन सेलर्स जास्त बसलेले आहेत. ते कुठल्या लेवलला बसलेले आहेत, 23,200 ला. याचा अर्थ की 23,200 ला इथं एक स्ट्रॉंग सपोर्ट भेटू शकतो. आता हे तुम्हाला या व्हॉल्यूम वरून डिसाईड करायचंय. आणि समजा जर मार्केट वरती जायला लागलं, म्हणजे पुट्स ज्यांनी सेल केले त्यांचा फायदा व्हायला लागेल. समजा मार्केट असं वरती जायला लागलं, तर मग हळूहळू जसं जसं मार्केट खालती पडायला लागेल, जे पुट्स सेल केलेले आहेत लोकांनी, कॉल सेल केलेले आहेत लोकांनी, त्यांना ना 22,500 खालती रेजिस्टन्स भेटतोय. तर याच्या ठिकाणी सेलर्स बघा किती आहेत, 4,68,000 22,700 ला आहेत आणि 22,500 ला फक्त 72,000 आहेत. मग मार्केटला स्ट्रॉंग सपोर्ट कुठे भेटेल, जिथे की जास्त व्हॉल्यूम असेल. मग आता जर 18 लाखाचं व्हॉल्यूम तोडलं तर मार्केट 22,750 ला येईल, परत 22,750 खालती येईल 22,700 ला, आणि मग असं करत करत मार्केट खालच्या साईडला पडेल आणि 4 लाखाच्या आसपास मार्केट 22,700 ला अगेन थोडासा सपोर्ट घेऊ शकतो. एक्झॅक्टली फॉर कॉल साईड. पण आता मला माहिती आहे थोडं अजून तुम्हाला कन्फ्युजन होत असेल. हे बघा, जास्त डोकं लावायची गरज नाही, फक्त व्हॉल्यूम समजून घ्या की कोणत्या प्राइसला किती व्हॉल्यूम आहे. आता मार्केट सध्या कॉन्सल्टेशन करताय, त्याच्यामुळे तुम्हाला इथे व्हॉल्यूम जास्त दाखवतोय. आता तुम्ही इथून वरती बघा, तुम्हाला व्हॉल्यूम कुठे जास्त दिसतंय. अगेन इथे एक दिसतंय 17 लाख. 17 लाखाला मला 22,700 ला व्हॉल्यूम दिसते. म्हणजे 22,700 ला मार्केट एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स किंवा स्ट्रॉंग सपोर्ट घेऊ शकतं. एवढं साधा सिंपल फंडा आपण वापरायचा आहे. त्याच्यानंतर 11 लाखाला पण स्ट्रॉंग व्हॉल्यूम दिसतोय, म्हणजे 22,700 ला पण ऑप्शन सेलर्स बसलेले आहेत. आता जसं जसं मी इकडे खालच्या साईडला बघताल, 18 लाखानंतर डायरेक्ट आपल्याला मोठं व्हॉल्यूम कुठं दिसतंय, 16 लाखाच्या आसपास. म्हणजे 16 लाखाला 23,000 ची लेवल आहे, म्हणजे 23,000 ला पण ऑप्शन सेलर्स बसलेले आहेत. मग जेव्हा जेव्हा 23,000च्या साईडला ब्रेकआउट देईल किंवा ब्रेकडाऊन देईल, तेव्हा तेव्हा मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग किंवा पॅनिक बाईंग बघायला भेटते. आता मी जे टेक्निकल तुम्हाला आपण फ्री क्लासेसमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायला शिकलो होतो, ते पण तेवढंच गरजेचं आहे. पण एक तुम्हाला जस्ट कळावं की ऑप्शन चेन काय असते, ऑप्शन सेलरचा डेटा असतो हा पूर्णपणे, आणि तुम्ही त्यांना कसं कॉम्पिट करताय हे लक्षात घ्यायचंय. आता हे काय आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये वापरायचं वगैरे नाही, फक्त एवढं लक्ष द्या की मार्केटमध्ये ट्रेड करताना फक्त तुम्हाला एक व्हॉल्यूम बघायचं आहे. समजा जर मार्केट खूप जास्त साईडवेज असेल, तर फक्त आपल्याला इथे बघायचं की मार्केट कुठून वरी जात आहे, कुठून खाली येत आहे, अशा सिंपल गोष्टी बघायच्या आहेत. कारण की आता आपण स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे, त्याच्यात तुम्हाला समजेल बाईंग कशी करायची, सेलिंग कशी करायची. पण एक ऑप्शन चेन तुम्हाला बेसिकली कळायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं होतं, ज्या लेवलला जर एनएससी ऑप्शन चेन मध्ये उघडलात, ज्या सेक्शन पासून इकडे पिवळा कलर झालाय, ज्या सेक्शन पासून इकडे पिवळा कलर झालाय, त्या सेक्शनला आपण नाव देतो ऍट द मनी. म्हणजे ती प्रीमियम प्राइस झाली 22,800, ही प्रीमियम प्राइस झाली ऍट द मनी. आता जसं जसं 22,800च्या लांब जातात, 23,000 असेल किंवा 23,100 असेल किंवा 23,250 असेल, या लेवलचा जर तुम्ही कॉल बाय केला, म्हणजेच इथला कॉल बाय केला, तर तुम्हाला तर तुम्हाला ओटीएम मध्ये तुम्ही ट्रेड करताय. आता या ओटीएमच्या प्राइसेस कुठे दिसतात तुम्हाला, इथे बघा. एलटीपी म्हणजे काय, लेटेस्ट ट्रेडिंग प्राइस. लेटेस्ट ट्रेडिंग प्राइस कोणते कोणते दोन सेक्शन बघितले आपण, व्हॉल्यूम आणि एलटीपी. आता 23,000चा कॉल किती रुपयाला चालतोय ते मला कसं कळेल, मी जाऊन प्रत्येक वेळेस सर्च करेल का माझ्या चार्ट मध्ये, नाही. तुम्ही सिम्पली ऑप्शन चेन ओपन करा, 23,000ला दिसेल तुम्हाला इथं की हा प्रीमियम 61 रुपयाला चालत आहे. तसंच 23,000 जर तुम्ही पुट बाय केला, तर हाच प्रीमियम तुम्हाला 262 रुपये लागतात. तर आता इथे 262 रुपये काय लागतायत, कारण की तुम्ही पुट मध्ये जाताय. पुट म्हणजेच इन द मनी मध्ये येत आहे, म्हणजे मार्केट ऑलरेडी 23,000च्या खालती आहे आणि त्याच्या खालीच राहावं किंवा त्याच्या अजून खाली पडावं अशी तुमची एक्सपेक्टेशन आहे. म्हणून याला आपण म्हणायचं इन द मनी, कारण की मार्केट ऑलरेडी तुमच्याच फेवर मध्ये आहे. आणि इथे काय व्हायला लागले, त्याला जर 23,000 जायचं असेल तर त्याच्या लेवलच्या वरती जावं लागेल, त्याच्यामुळे याला नाव देतो आपण आउट ऑफ द मनी. आता जर वरती बघितलं, समजा मार्केट खाली क्रॅश होत आहे, तर आता बघा 22,500 ची लेवल आहे, ठीक आहे. 28,000 वरून 22,800 वरून 22,500 पर्यंत 300 पॉईंट खाली आले. तर त्या कॉलची प्राइस किती रुपये दाखवत आहे आपल्याला इथे, 337 रुपये. आणि सेम
स्ट्राईक प्राइसचं पुट किती रुपयाला दाखवत आहे? फक्त 44 रुपये. म्हणजे जर तुम्हाला इथे 7,500 रुपये लागत असतील तर तुम्हाला इथे त्याच्या तिप्पट चौपट पैसे लागतात. याचं कारण म्हणजे बघा, नीट लक्ष द्या. मार्केट ऑलरेडी कुठे आहे? 22,800 ला. हे कसं कळालं आपल्याला? आपण निफ्टी फिफ्टीच्या चार्ट मध्ये बघितलं की मार्केट सध्या 22,795 ला आहे, म्हणजे 22,800 च्या आसपास आहे. हे इथून पण कळालं. आणि आपल्याला हा पिवळा जो सेक्शन दिसतोय तो एक्झॅक्ट 22,800 ला क्लोज झालाय, याच्यावरून पण लक्षात आलं. आता 22,800 समजा, आता 22,800 च्या मार्केट पण म्हणजे आता जर मार्केट थोडं ठीक आहे, मार्केट सध्या कुठे आहे? 22,800 म्हणजे 22,500 ऑलरेडी वरती आहे. म्हणजे मी ऑलरेडी कॉल सेक्शन मध्ये जातो आहे. याचा अर्थ की 337 रुपये ही प्राइस मला इन द मनी भेटत आहे. ठीक आहे. आणि जर मी याच 22,500 चा पुट बाय केला तर मार्केटला जर 22,500 खालती यायचं असेल तर मला त्याला 22,800 वरून 22,500 ची लेवल ब्रेकआउट करावी लागेल आणि मग हा स्टॉक खालती येईल. याच्यामुळे लक्ष द्या, हा झाला ओटीएम, कारण की हा तुमच्या रेंजच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे हा ओटीएम आणि हा आयटीएम. म्हणजे सिंपल तुम्हाला सांगायचंय काय, तुम्ही चार्टवरतून जसं मी काल सांगितलंय तसंच यूज करा. फक्त एक तुम्हाला जर ऑप्शन चेन बघायचं असेल तर हे बेसिक त्याच्यात असतं. काय काय असतं? व्हॉल्यूम असतं, देन जे प्रीमियमच्या प्राइसेस असतात ते कशावर कन्वर्ट होत आहेत ते दिसतं तुम्हाला, प्लस तुम्हाला ओटीएमच्या प्राइसेस काय चालू आहेत, इन द मनीच्या प्राइसेस काय चालू आहेत, हे सर्व दिसतं. आता इथे चेंज सेक्शन असतो, तो थोडा ऍडव्हान्स पार्ट आहे आणि मला असं वाटतं की हा चेंज सेक्शन तुम्हाला शिकायची गरज नाही, कारण ऑलरेडी खूप जास्त कन्फ्युजन होत आहे. ऑलरेडी आपण व्हॉल्यूम शिकलाय, जो की खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त व्हॉल्यूम बघा कोणत्या लेवलला जास्त आहे. आता सध्या मार्केट 22,800 ला आहे, त्याच्यामुळे 22,800 ला बघा व्हॉल्यूम किती आहे? 18 लाख आणि या साईडला आहे 25 लाख. तर याचा अर्थ मार्केट आता जास्तीत जास्त 22,800 लेवलला राहणार आहे. म्हणजे काय होईल? येईल जसा जसा गुरुवारी येईल तसं तसं जी हे 144 रुपयाची प्राइस आहे ती पूर्णपणे 0 रुपये होऊन जाईल. अगेन इथं जी 141 रुपये प्राइस आहे ती अगेन 0 रुपये होऊन जाईल. म्हणजे दोन्ही साईडला ऑप्शन सेलरला फायदा होतो. मग जेव्हा हा व्हॉल्यूम निघायला लागतो, ब्रेकआउट भेटला किंवा ब्रेकडाऊन भेटला, जेव्हा हा व्हॉल्यूम निघायला लागतो मग ऑप्शन बायर इंट्रोड्यूस होतो, ऑप्शन बायर एंट्री करतो आणि मग त्याला प्रॉफिट व्हायला लागतो. म्हणजे आता आपल्याला फक्त लक्ष काय द्यायचंय की हे व्हॉल्यूम एकदा निघायला लागलं ना की मग आपल्याला इथे एंट्री करायची. आता ते तुम्हाला सांगतो मी हळूहळू कसं करायचं. फक्त तुम्हाला ऑप्शन चेन बेसिकली लक्षात आली, व्हॉल्यूम काय असतं आणि इन द मनी आणि आउट ऑफ द मनीच्या लेटेस्ट ट्रेडिंग प्राइस म्हणजे सध्या तो प्रीमियम किती रुपयाला आहे ते आपल्याला इथं दिसतं. हे लक्षात आलं? हँड रेस करा फक्त. आय नो थोडंसं कन्फ्युजन असू शकतं अजून पण एक सिंपल तुम्ही जर एनएससीचे ऑप्शन चेन ओपन कराल तुम्हाला सिम्पली व्हॉल्यूम बघा. तसंच आपण जर स्टॉक्स मध्ये गेलो, आता बऱ्याच जणांना ऑप्शन चेन इंडेक्स मध्ये ट्रेड, आणि इव्हन मी पण सजेस्ट करत नाही इंडेक्स मध्ये ट्रेड करा. मी सांगणार आहे तुम्हाला 30 डेज जे चॅलेंज आहे त्याच्यात आपण प्लॅन पूर्णपणे रेडी केला की हळूहळू कशा प्रकारे ट्रेड करायचं. आता जसं आपण निफ्टीचं बघितलं ऑप्शन चेन, तसंच कोणत्याही स्टॉकची तुम्हाला ऑप्शन चेन भेटते. आता समजा मला रिलायन्स बघायचा आहे तर मी जस्ट आर वरती प्रेस करेन, किंवा समजा एखादी बँक आहे, हे बघा रिलायन्स आलो, रिलायन्सवर केलं तर आता रिलायन्स मध्ये मला दिसत आहे रिलायन्सची पण ऑप्शन चेन असते. रिलायन्स या स्टॉकची पण तुम्हाला ऑप्शन्स विकत घेता येतात, सेल करता येतात. आता हा सध्या स्टॉक चालू आहे 1230 रुपये. कशावरून कळालं? हा पिवळा सेक्शन कुठे मॅच होतोय? या 1230 ला. आता या 1230 ला जो ऍट द मनीची जी प्राइस चालू आहे ती किती रुपये चालू आहे ऑप्शनची? 11.65 रुपये. आणि इकडे किती रुपये चालू आहे? 8.60 रुपये. जर समजा 1230 लाच गुरुवारपर्यंत हा ऑप्शन राहिला तर इथं फायदा कोणाचा होणार आहे? ऑप्शन सेलरचा, कारण की त्याने 11 रुपयाला विकलंय आणि 0 रुपयाला किंवा 1-2 रुपयाला वापस विकत घेतलंय, म्हणजे त्याला 10 ते 11 रुपयाचा प्रॉफिट होणार. आता याच्या ठिकाणी व्हॉल्यूम बघा किती आहे. इथे दिसतंय तुम्हाला 16,650 रुपये व्हॉल्यूम आहे. सॉरी 16,650 इथं ऑप्शन सेलर बसलेले आहेत आणि या साईडला 12,297 व्हॉल्यूम लोक बसलेले आहेत ऍज ऑप्शन सेलर. आता एक लक्षात घ्या, जसं 1230 चा प्रीमियम 1240 ला येईल, म्हणजे स्टॉक जसा जसा वरती जाईल तसं तसं इथं अगेन 22,000 लोक बसलेले आहेत. याचा अर्थ मार्केट खालीच पडणार आहे, कारण वरती ऑप्शन सेलर कंटिन्युअसली हायर लेवलला सेल करत आहेत. अगेन 1250 रुपयाला अगेन 13,000 लोक बसलेले आहेत. मग जसं जसं मार्केट 1240 ची लेवल काढेल तसं तसा व्हॉल्यूम पण कमी होत आहे. याचा अर्थ एकदा का मार्केटने 1250 क्रॉस केलं, 1260 क्रॉस केलं वरच्या साईडला, तर मग हळूहळू व्हॉल्यूम पण कमी होतोय
आणि मार्केटला वरती जाण्याची एक चांगली डायरेक्शन भेटत आहे. फक्त त्याला अडथळा कुठपर्यंत आहे, 1250 रुपयापर्यंत. तसंच जर मार्केट म्हणजे सॉरी रिलायन्स खाली पडणार असेल तर इथे बघा व्हॉल्यूम कुठपर्यंत चांगला आहे, 1200. इथे 12,000 लोक बसलेत, इथे 11,000 लोक बसलेत, इथे 9,000 आणि 9,000 वरून डायरेक्ट 3,000 लोक झाले. म्हणजे एकदा का 1200 लेवल क्रॉस केली मार्केटने खालच्या साईडला, 1230 वरून 1200 खालच्या साईडला क्रॉस केलं की मग इथे ऑप्शन सेलर्स निघायला लागतात आणि मग ऑप्शन बायर्स येतात आणि ते मार्केटला म्हणजे त्यांना मार्केटमध्ये एक चांगला प्रॉफिट होऊ शकतो. हे सिंपल आहे, बेसिक सांगितलंय तुम्हाला. फक्त ऑप्शन चेन काय असते, जर कधी ऑप्शन चेन तुमच्या समोर आली तर ते कशा प्रकारे आपण आयडेंटिफाय करायची हे याच्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल. सगळ्यांना समजले ऑप्शन चेन बेसिकली काय असतं. व्हॉल्यूम काय असतं, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. व्हॉल्यूम, लेटेस्ट ट्रेडिंग प्राइस म्हणजे प्रीमियमच्या प्राइसेस काय चालू आहेत आणि स्ट्राईक प्राइस, या 3 जरी सेक्शन तुम्हाला समजले असतील हँड रेज करा, कारण हेच इम्पॉर्टंट आहे याच्यात. कारण मला पूर्णपणे ऑप्शन चेन जमते, पण मला असं वाटतं तुम्हाला या सगळ्यांची गरज नाही. ठीक आहे, आधी याची जी समरी आहे मी तुम्हाला उद्या टाकेल, सो ती समरी वाचल्यानंतर तुम्हाला अजून जास्त क्लिअर होऊन जाईल. आता येऊया आपण ऑप्शन चेन शिकली. ऑप्शन चेन शिकल्यानंतर एक लक्षात आलं की तुम्ही याच्यात इंडेक्स मध्ये पण ट्रेड करू शकता, स्टॉक्स मध्ये पण ट्रेड करू शकता. समजा एखादी चांगली न्यूज आहे, न्यूज काय की उद्या रिलायन्सला 1500 करोड रुपयाचा एखादा प्रॉफिट झालाय या क्वार्टरमध्ये. मग तुम्ही काय करणार, तुमच्याकडे समजा 10,000 रुपये आहेत, तर तुम्ही रिलायन्सचा एक स्टॉक आहे 2,000 रुपयाचा, तर तुम्ही 5 स्टॉक बाय करू शकता. मग 5 स्टॉक बाय समजा तो 100 रुपये पण वरी गेला तर फक्त 500 रुपये प्रॉफिट होतो. मग इथं तुम्हाला काय चान्स असतो की रिलायन्सचा 1200 रुपयाला हा प्रीमियम विकत घेतो, म्हणजे काय होईल, मला 10,000च्या 1230 रुपये, म्हणजे याची प्राइस आहे समजा 8 रुपये, तर 10,000 भागिले 8 करा, जे जवळपास मला समजा एक 10 रुपये आपण कन्सिडर करूया, 100 क्वांटिटी भेटते. एका साईडला 5 क्वांटिटी भेटत होती, आता एका साईडला 100 क्वांटिटी भेटते. आणि समजा हा स्टॉक जरी 20 रुपये 30 रुपये वरी गेला तर तुम्हाला आरामात 2-3 हजार रुपये प्रॉफिट होऊ शकतो. पण एक शुअर शॉट पाहिजे की रिलायन्स 100% वरी जाणार हे माहिती असलं पाहिजे. किंवा आपण जसं शिकलो होतं रेजिस्टन्स ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट वरती कसं जातं, सपोर्ट ब्रेकआउट डाऊन झाल्यानंतर मार्केट खालती कसं येतं, हे तुम्हाला आलेलं पाहिजे. याच्यानंतर आपण अशा मोमेंटम ट्रेड्स करू शकतो. आता ऑप्शन चेन समजले असेल. आता येऊया आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, इंट्राडे इन स्टॉक्स. हे हळूहळू जसे तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवेल तसं तसं तुम्हाला कळेल की सिलेक्शन कोणत्या स्टॉकचं करायचंय, स्ट्रॅटेजी कोणती यूज करायची आणि बेस्ट स्टॉक्स कोणते ट्रेड करण्याचे आहेत ते सांगणार आहे. आता येऊया आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, पॅटर्न्स. मला एकदा सांगा ऑप्शन चेन क्लिअर झाली, सो आपण मूव्ह ऑन करू शकतो या पॉइंटवर. जास्त असं विनाकारण त्याला कॉम्प्लिकेट करू नका. फक्त काय करायचंय, व्हॉल्यूम सर्च करायचंय, लेटेस्ट ट्रेडिंग प्राइस काय आहे ते बघायचंय. आता मला एक का तुम्ही काम करा, मला होमवर्क देतो तुम्हाला की निफ्टी, आता निफ्टी 50 आपण ऑलरेडी बघितलंय. सेन्सेक्सचं सर्वांनी सांगायचं की एटीएम प्राइस कुठे वर्क करत आहे आणि त्याची ऍट द मनीचे प्रीमियम्स काय चालू आहेत, आउट ऑफ द मनीचे प्रीमियम्स काय चालू आहेत. 400-500 पॉईंट वरती किंवा खालती जाऊन बघू शकता. आता येऊया सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपला पॅटर्न्सवर. आता एकदा पॅटर्नची नावं वाचा 2 मिनिट, सो तुम्हाला लक्षात येईल. पॅटर्नची नावं वाचा. असेंडिंग ट्रेंड, ठीक आहे. पहिला पॅटर्न काय होता, एम पॅटर्न, डबल टॉप पॅटर्न किंवा डबल टॉप पॅटर्न किंवा डब्ल्यू और डबल टॉप पॅटर्न, सॉरी डबल बॉटम आहे ते. ठीक आहे, आता आपण हे पॅटर्न बघूया. तर पॅटर्न काय असतं, एक मिनिट तुम्हाला चार्ट होते सांगतो. आता हा माझ्यासमोर कन्सिडर करा, निफ्टी 50चा चार्ट ओपन आहे. तर आपण बघितलं की मार्केट सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये वर्क करत असतं. देन आपण बघितलं की मार्केट जेव्हा असं वरती जातात तेव्हा ट्रेंड लाईन सपोर्ट करतात किंवा मुव्हिंग एव्हरेजेस सपोर्ट करतात. पण या सगळ्यापेक्षा मी तुम्हाला परत तुम्ही माझ्या अनालिसिस मध्ये बघत असताल किंवा मी सांगत असेल, जेव्हा मार्केट रेजिस्टन्सला डोजी बनवतं किंवा एखादा बिअरिश पॅटर्न बनवतं तेव्हा समजून जायचं की मार्केट इथून फॉल करणार आहे. पण कन्फर्मेशन आपल्याला डोजी किंवा हे इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल किंवा एक पॅटर्न पाहिजे होता. मग याच पॅटर्न नुसार जेव्हा आपण हे पॅटर्न बघतो, आता समजा तुम्हाला ते हळूहळू लक्षात येईल त्याच्या मागची सायकोलॉजी. समजा इथे ही हॅमर कॅन्डल बनलीच नाही रेजिस्टन्सला, इथे दुसरंच काहीतरी घडत आहे.
मग तेव्हा तुम्हाला हा पॅटर्न समजला पाहिजे. मार्केट जे वर्क करतं ते एक पॅटर्न असतो, मार्केटकडे काहीतरी स्ट्रक्चर असतं, त्या स्ट्रक्चर बेस्ड मार्केट ट्रेड करत असतं. आता असं आहे का की जेवढे आपण पॅटर्न शिकणार आहेत त्याच्यावरच 100% मार्केट काम करतं? नाही. मार्केटमध्ये आपण सपोर्ट रेजिस्टन्स बघितलंय, परत 70% जो डेटा आहे, मार्केट जसं 70% मूव्ह करतं त्याच्यामध्ये आपण मग पॅटर्न्स येतात, सपोर्ट रेजिस्टन्स येतात, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी येतात. आपण फक्त 70% चान्सेस ट्रेड करू शकतो. 30% आपल्याला पण माहित नसतं की मार्केट कसं ट्रेड करत आहे किंवा मार्केट कोणत्या न्यूजमुळे वरती जात आहे, कोणत्या न्यूजमुळे खालती येत आहे हे आपल्याला माहित नसतं. मग आपल्या हातात काय 70% चान्सेस आपल्या हातात आहेत. हे 70% चान्सेस इथून आपल्याला ओळखायचे आहेत, म्हणून आपण पॅटर्न शिकतो. पॅटर्न्स म्हणजेच काय, एक असा पॅटर्न ज्याच्यामुळे मार्केट वरती जातं किंवा मार्केट खालती येतं किंवा ऑप्शन्स बायरला ते इन्व्हाइट करतात किंवा इंट्राडे ट्रेडर्सना इन्व्हाइट करतात तो पॅटर्न बघून, आणि ऑप्शन सेलर्स तिथे एक्झिट करायला लागतात. यालाच म्हणायचं पॅटर्न्स. आता येऊया डायरेक्टली पॅटर्न्सवर. हे बघा, आता माझ्या समोर एक पॅटर्न आहे, एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न. आता एम पॅटर्नलाच काय म्हणतात, डबल टॉप पॅटर्न. आता एम पॅटर्नला एम पॅटर्न काय म्हणतात, एनी गेस? सिंपल आहे. एम नावात अर्थ आहे, जो पॅटर्न एम सारखा दिसत आहे त्याला म्हणायचं एम पॅटर्न, आणि जो पॅटर्न डब्ल्यू सारखा दिसत आहे त्याला म्हणायचं डब्ल्यू पॅटर्न. आता एम पॅटर्न असाच झाला पाहिजे का किंवा डब्ल्यू पॅटर्न असाच झाला पाहिजे का? नाही. त्याचे एक्झाम्पल्स आता मी पुढे देईन. आता जेव्हा पण एम पॅटर्न होत असतो तेव्हा एक लक्षात घ्या, मार्केट अप ट्रेंड मध्ये असतो. म्हणजे मार्केट, हे बघा इथे एक्झाम्पल आहे, मार्केट असं वरती चाललंय, ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केट वरती जाऊन त्याने इथे एक टॉप बनवलाय, ठीक आहे, फर्स्ट टॉप. देन मार्केट खाली आलं, देन अगेन बायर्स आले आणि मार्केटला वरती घेऊन गेले, आणि त्यानं अगेन इथे सेकंड टॉप बनवलेला आहे. म्हणजे आता किती टॉप झाले, 1 टॉप आणि 2 टॉप असे 2 टॉप मार्केटमध्ये झालेले आहे. यालाच आता आपण काय म्हणतो, डबल टॉप पॅटर्न किंवा एम पॅटर्न. मग आता मला सांगा, मार्केट जेव्हा याच्या खाली येईल, म्हणजे ही जी एम असतं, हे बघा इथे जे एम आहे, या एम मध्ये याला नाव दिलं आपण फर्स्ट टॉप, याला नाव दिलं आपण सेकंड टॉप, आणि ही जे सेंटर होतं, म्हणजे हा जो एम होता, या एम मध्ये हा जो बायर्सचा पॉइंट होता, एकदा का हा बायर्सचा पॉइंट निघाला, या लाईनला आपण म्हणतो नेक लाईन. नेक लाईन म्हणजेच काय, एक गळ्याची लाईन, जिथे की इथे याचा गळा आहे असं कन्सिडर करा. आणि एकदा का याचा गळा निघाला किंवा याच्या लेवलच्या मार्केटच्या खाली निघालं की मग एक डाऊन ट्रेंड आपल्याला भेटतो. अशाच प्रकारे या एक्झाम्पल मध्ये बघा, मार्केट वरती गेलं, सेलर्स आले म्हणून मार्केट खाली आलं, अगेन बायर्स आले म्हणून मार्केट वरती गेलं, आणि जेव्हा अगेन हे बायर्स मार्केटने इथे काढले या नेक लाईनला, अगेन इथून डाऊनफॉल बघा, चांगला डाऊनफॉल आपल्याला बघायला भेटलाय. मग आता तुमची एंट्री स्टॉप लॉसेस कुठे झाले पाहिजे? आता हे बेसिक सांगतो तुम्हाला, सो तुम्हाला हळूहळू एक्झाम्पल्स कळतील. आता मला वाट कशाची बघायची, इथे समजा डोजीस बनवला नाही, जर समजा इथे रेजिस्टन्स असला असता आणि इथे जर डोजी बनवला असता तर मी सिम्पली ट्रेड गेली असती, पण इथे डोजी बनवलाय का? नाही. मग इथे पॅटर्न काहीतरी होत आहे याची मी वाट बघणार, मी डायरेक्टली इथे ट्रेड करणार नाही. देन मार्केट इथे खाली आलं, मी शांतपणे वाट बघितली, देन अगेन मार्केट इथे गेले, मी अगेन शांतपणे वाट बघितली. आता माझा प्लॅन काय असला पाहिजे, एकतर मार्केट या लेवल पासून वरती जाईल, किंवा जर मार्केट या लेवलच्या खाली आलं, या नेकलाईनला जर ब्रेकआउट दिला, तर मग मी इथे सिंपल पुट साईडची किंवा तो स्टॉक सेल करेल. आता बघा, जेव्हा इथे क्लोजिंग देईल मार्केट तेव्हा मी ते ट्रेडमध्ये एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर मार्केट खालच्या साईडला फॉल झालं. पण जेव्हा तुम्ही इथे एंट्री पॉईंट झाला तुमचा, मग तुमचा स्टॉप लॉस पॉईंट कुठे पाहिजे हे पण गरजेचं आहे ना. कारण मार्केट असं नाही की तुम्ही एंट्री घेतल्या मार्केट खालीच पडणार आहे, मार्केट होऊ शकतं अगेन वरती येईल, परत खालती जाईल. त्याच्यामुळे एक स्टॉप लॉस पॉईंट परफेक्टली असला पाहिजे. मग तो स्टॉप लॉस पॉईंट कुठे आहे? या ठिकाणी, जिथून डबल टॉप घेतले होते. म्हणजेच या नेक लाईनला आपली एंट्री होणार, या डबल टॉपला आपला स्टॉप लॉस येणार. आणि जे टार्गेट असेल ते आता कशा प्रकारे टार्गेट ठेवायचं ते हळूहळू समजून जाईल तुम्हाला. फक्त आपलं महत्वाचं काय, आपल्या हातात काय आहे, टार्गेट आपल्या हातात आहे का? नाही. आपल्या हातात आहे परफेक्ट एंट्री घेणं आणि परफेक्ट स्टॉप लॉस ठेवणं. आता मी हेच पॅटर्न का सांगतोय, का तर तुम्ही इथे एंट्री घेताय ना, इथे जर नेकलाईनचा ब्रेकआउट भेटला ना, जे ऑप्शन सेलर्स असतात किंवा जे ऑप्शन सेलिंग करतायत ते इथे एक्झिट करायला लागतात. मग ऑप्शन सेलर्स जर एक्झिट करायला लागले
आणि असा पॅटर्न बघून जर आपल्यासारखे ऑप्शन बायर एंटर करायला लागले तर पगडा कोणाचा भारी होणार आहे? ऑप्शन बायरचा. त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपण जे पाहिजे आपल्याला किंवा आपण ज्या साईडला ट्रेड करतोय त्या साईडला मार्केट मोमेंटम करण्याची प्रोबॅबिलिटी जास्त होते. आता येऊया एक्झाम्पल्स वरती. त्याच्या अगोदर डब्ल्यू पॅटर्न पण लगेच समजून घेऊया. हे बघा, ज्याप्रमाणे आपण एम पॅटर्न बघितला त्याचप्रमाणे पण इथे डब्ल्यू पॅटर्न आहे. डब्ल्यू पॅटर्न मध्ये काय आहे? मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे. त्याच्यानंतर मार्केटने एक फर्स्ट बॉटम बनवला, म्हणजे एक सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर मार्केट वरती गेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केट खाली आलं. अगेन इथे ऑप्शन इथे बायर्स आले, त्यांनी सेकंड टॉप बनवला आणि अगेन मार्केट इथे गेलं. आता माझी एंट्री इथे किंवा इथे होणार आहे का? नाही. माझी एंट्री कुठे होणार आहे? या नेकलाईनच्या ब्रेकआउटला. एकदा का मार्केटने इथे चांगली क्लोजिंग दिली की मग मला समजून जाईल मार्केटमध्ये एक चांगला प्रॉफिट भेटू शकतो. पण माझा स्टॉप लॉस कुठे पाहिजे? जिथून बायर्स ऍक्टिव्हेट झाले त्या ठिकाणी माझा स्टॉप लॉस आणि जी नेकलाईन ब्रेकआउट झाली त्या ठिकाणी माझी एंट्री. म्हणजे आता काय होईल? समजा मार्केट असं वरती गेलं, तुम्हाला 5-10 हजार रुपये प्रॉफिट दाखवला, परत मार्केट खाली आलं एंट्री पॉइंटला, परत तुम्हाला 0 रुपये प्रॉफिट दाखवला, परत खाली आलं मार्केट आणि परत वरती गेलं. आता फायदा काय होतो? जिथून बायर्स ऍक्टिव्हेट होत आहेत कंटिन्युअसली त्याच लेवलला आपला स्टॉप लॉस आहे. म्हणजे समजा जरी चुकून यदा कदाचित मार्केट याच लेवलला आलं तर ऑलरेडी ते बायर्स स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट होत आहेत. सो मग आपला स्टॉप लॉस लॉजिकल बनतो आणि ते अगेन बायर्स येऊन मार्केटला वरती घेऊन जातात. अशा प्रकारे आपला जो स्टॉप लॉस आहे तो एक लॉजिकल लेवलला पाहिजे. आपली जी एंट्री पाहिजे ती या लेवलला पाहिजे जिथे की ब्रेकआउट होतो. आता मी सांगतोय एंट्री याच लेवलला काय पाहिजे. आता ह्याच्या मागची सायकोलॉजी समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आता जे ऑप्शन सेलर ज्यांनी इथे स्टॉक सेल केला, ठीक आहे, त्यांनी स्टॉक सेल केला इथे 100 रुपयाला. याची प्राइस खाली खाली येत आली आहे. मग याची प्राइस समजा इथे आली 90 रुपये. म्हणजे आता याला प्रॉफिट किती व्हायला लागलाय? 10 रुपये ऑप्शन सेलरला, बरं का, किंवा जो सेलर आहे त्याला. आता मार्केट इथून वरती गेलं, मग याचा 10 रुपयाचा प्रॉफिट किती झाला? आता 5 रुपये. मग त्याला काय वाटलं? अरे इथे मार्केटने तर काय पॅटर्न बनवलं नाही, त्याच्यामुळे मी एक्झिट करणार नाही. कारण की मार्केट डायरेक्ट असं खालती पडत नाही, ओलाटाईल होत येतं. मग अगेन मार्केट जेव्हा या लेवल आलं मग त्याला अगेन 5 रुपयाचं प्रॉफिट 10 रुपये दाखवायला लागले. परत काय झालं? जेव्हा हा 10 रुपयाचा म्हणजे हा स्टॉक वरती गेला आणि या ठिकाणी क्लोजिंग दिली तेव्हा ऑप्शन सेलरच्या लक्षात येतं, अरे जो 10 रुपयाचा प्रॉफिट आहे तो 5 रुपये झालाय. आणि जे म्हणजे समजा याचा जर स्टॉप लॉस या ठिकाणी असेल, समजा या ठिकाणी याचा स्टॉप लॉस आहे, तो काय करणार? आता ऑलरेडी जर मी 10 रुपये प्रॉफिट मध्ये असेल तर मी त्याच्यात लॉस घेईल का? नाही. मग मी काय करणार? माझा स्टॉप लॉस या ठिकाणचा, समजा इथे मी एक कन्सिडर करा, एक एक्झाम्पल घेऊया डायरेक्ट. इथे समजा माझा 100 रुपये रिस्क घेतोय आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये मला 300 रुपयाचा प्रॉफिट ठेवायचा आहे. पण मार्केटने मला इथे 200 रुपये पर्यंतच प्रॉफिट दाखवला. याचा अर्थ मी एक्झिट केलं पाहिजे का? नाही, मी वाट बघितली पाहिजे. मग मार्केट वरती आलं आणि वरती आल्यानंतर परत मार्केट खालती आलं. मग माझा जो स्टॉप लॉस होता की मी 100 रुपये रिस्क घेणार आहे, तर मग तो स्टॉप लॉस कुठे येईल? आता या ठिकाणी. कारण की आता ऑलरेडी मला 200 रुपये प्रॉफिट झालेला आहे, मी आता याच्यात लॉस करणार नाही. मग आता माझा जर स्टॉप लॉस इथे मी ठेवला आणि समजा मार्केट खालती जायच्या ऐवजी मार्केट जर आता वरती यायला लागलं तर माझा स्टॉप लॉस इथे हिट होईल. आणि माझा स्टॉप लॉस हिट झाला म्हणजे ऑप्शन सेलरचा जर स्टॉप लॉस इथे हिट झाला तर ऑप्शन सेलर इथून एक्झिट करायला लागतो, इथे ऑप्शन बायर्स एंटर करायला लागतात. मग पगडा कोणाचा भारी होतोय? ऑप्शन बायरचा. किंवा आपण जो इंटरडे ट्रेड मध्ये जी स्टॉक घेतोय त्याचा पगडा भारी होतो आणि मग आपल्याला एक बाइंग मोमेंटम होताना मार्केट दिसत असतं. मग आता एक लक्षात घ्या, एम पॅटर्न जो आपण बघितला, हा एम पॅटर्न हा कशासाठी वापरायचा? मार्केट खाली पडावं म्हणून वापरायचा. आणि हा डब्ल्यू पॅटर्न कशासाठी वापरायचा? मार्केट इथून वरती जावं म्हणून वापरायचा. लक्षात आलं सगळ्यांना? एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्नची बेसिक कॉन्सेप्ट. नेक लाईन काय असतं, एंट्री कुठे घ्यायची, स्टॉप लॉस कुठे घ्यायचं. ओके, आता येऊया नेक्स्ट टॉपिकवर. आपण एक्झाम्पल्स बघूया, सो तुम्हाला अजून जास्त क्लिअर आणि क्रिस्प होऊन जाईल. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं एम पॅटर्न म्हणजे असं होणार आहे का की आता मी तुम्हाला शिकवलं एम पॅटर्न तर स्टॉक असाच ट्रेड झाला पाहिजे? नाही, असं होऊ शकत नाही. परत मी शिकवला तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न तर स्टॉक असाच डब्ल्यू पॅटर्न बनवला पाहिजे का? नाही. आता इथे तुम्ही डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला दिसत असेल तर हा डब्ल्यू पॅटर्न मध्ये हा जो बॉटम बनवलाय याच्यापेक्षा हा बॉटम थोडासा वरती बनवलेला आहे. मग याच्यात खालती वरती होऊ शकतं, पण जी नेकलाईन आहे एकदा का या नेकलाईनच्या वरती तुम्हाला ब्रेकआउट भेटला मग आपल्याला
स्टॉक मार्केटमध्ये त्या स्टॉकमध्ये ट्रेड करायला आपण चान्स भेटू शकतो. आता अगेन एक्झाम्पल्स बघूया. आता मला कोण सांगेल की हा एम पॅटर्न आहे का डब्ल्यू पॅटर्न आहे? मेसेज करू शकता किंवा अनमाइक करून पण सांगू शकता. हा संकेत सर, कोणता पॅटर्न आहे? राईट. तर हेच आहे. कशामुळे एम पॅटर्न आहे? सरळ दिसत आहे की मार्केटमध्ये एक एम टाईपचा काहीतरी फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये परत आपल्याला काय दिसत आहे? इथे फर्स्ट टॉप घेतलेला आहे, इथे सेकंड टॉप घेतलेला आहे, हे आपल्याला समजत आहे. आता याच्यामध्ये लक्ष द्या, जेव्हा मी इथे हा प्रीमियम समजा 100 रुपयाला विकत घेतलेला आहे किंवा हा स्टॉक 100 रुपयाला विकत घेतलेला आहे, तर हा स्टॉक वरती गेला. स्टॉक वरती गेल्यानंतर परत इथे आला. आता मला इथे स्टॉप लॉस ठेवायला कुठे जागा होती का? नाही. मग आता 100 रुपयाचा हा स्टॉक समजा इथे 120 रुपयेपर्यंत गेलाय आणि ही प्राइस पकडूया आपण 150 रुपयेपर्यंत. मग हा स्टॉक 100चा 150 रुपये गेला, म्हणजे मला 50 रुपये प्रॉफिट दाखवला. परत हा स्टॉक खालती आला 120 ला, म्हणजे आता माझ्याकडे प्रॉफिट किती शिल्लक राहिला? फक्त 20 रुपये. मग जेव्हा हा स्टॉक परत इथून इथपर्यंत जाईल, मग मला काय वाटेल? अरे मला तर माझ्याकडे 50 रुपये प्रॉफिट ऑलरेडी आहे या लेवलला गेल्यानंतर 150 ला, त्याच्यामुळे मी आता याच्यात लॉस करणार नाही. त्याच्यामुळे माझा जो स्टॉप लॉस आहे तो मी या स्विंगला इथे स्टॉप लॉस ठेवेल. ठीक आहे, ऍज अ बायर माझा स्टॉप लॉस इथे ठेवेल मी. पण मार्केट इथून वरती जायचं सोडून परत खालती यायला लागले. मग खालती यायला लागल्यानंतर जेव्हा इथे मार्केटने क्लोजिंग दिली या लेवलला, तेव्हा माझा जो स्टॉप लॉस आहे तो हिट झाला. म्हणजे मी फक्त 20 रुपये प्रॉफिट घेऊन बाहेर पडलो. मग आता मला सांगा, मी जर बायर असेच माझ्यासारखे, आता आपण बघितलं व्हॉल्यूम किती होतं? 24 लाख 25 लाख निफ्टी 50 मध्ये व्हॉल्यूम होतं. मग एवढे लोक जर इथून एक्झिट करायला लागले आणि नवीन सेलर्स इथे यायला लागले, तर मग फायदा कोणाचा आहे? सेलर्सचा. मग माझा स्टॉप लॉस हिट झाला की मग सेलर्स येतात आणि मग सेलर्सला प्रॉफिट व्हायला लागतो. म्हणजे हे झिरो सम गेम आहे. एकतर याचा लॉस झाला पाहिजे जो की बाय करतोय, तर मग इथे सेलरला पैसे भेटतील, किंवा मग जर सेलरचा लॉस झाला तर मग बायरला पैसे भेटतील. समजतंय सर्वांना की या नेकलाईनलाच एंट्री का घ्यायची? आता इथे पण एंट्री घेऊ शकला असतात, पण इथे एंट्री घेण्याचं कारण काय होतं? इथे स्टॉप लॉसेस हिट होणार नाहीत ना कोणाचे, तर मग इथे एंट्री घेऊन काय फायदा आहे का? नाही. मग आपल्याला एक परफेक्ट सेटअपची वाट बघायची. कारण मी तुम्हाला सांगितलं, ऑप्शन सेलरकडे टाइम डिके आणि खूप जास्त पैसे घेऊन कमीच पैसे कमवत आहे तो, त्याच्यामुळे त्याच्याकडे तो प्रॉफिट आहे, म्हणजे त्याच्याकडे ते ऍडव्हान्टेज आहे. आणि आपल्याकडे काय, कमी पैशामध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट्स अर्न करायचे, तर मग आपल्याला मार्केटमध्ये खूप कमी वेळा ट्रेड करावं लागेल. पण जेव्हा आपण ट्रेड करताल एक चांगलीच ट्रेड झाली पाहिजे. म्हणजे 100 गाव घालण्यापेक्षा एकाच गावामध्ये लाकूड तुटलं पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. मग हा पॅटर्न त्याच्यासाठीच आहे. एकदा का तुमची ते ट्रेडची एंट्री झाली, मग एक चांगला प्रॉफिट आपल्याला किंवा चांगला मोमेंटम एक फास्ट वे येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण एम पॅटर्न शिकत आहे. आता अगेन नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. बरं, या ट्रेडमध्ये तुमचा स्टॉप लॉस कुठे पाहिजे? जिथे सेकंड टॉप बनवलेला आहे तिथे. आता मी सांगणार आहे स्टॉप लॉस कधी कमी करायचा, कारण असं होऊ शकतं समजा तुमची एंट्री ते बनते 400 रुपयाला, तुम्ही एखादा स्टॉक सेल केला इंट्राडे मध्ये आणि इथला जो टॉप आहे तो बनलेला असेल 450 रुपयाला, तर मग तुम्ही 50 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवाल का? नाही. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला सेटअप सांगणार आहे की स्टॉप लॉस कसा ठेवायचा. आता अगेन खाली एक्झाम्पल बघूया आपण. हे बघा, आता हा पॅटर्न कोणता पॅटर्न आहे? सेम एम पॅटर्न. या एम पॅटर्न मध्ये आपल्याला काय दिसतंय? राईट. या एम पॅटर्न मध्ये काय दिसतंय? मी इथून बाय केलेला ऑप्शन वरती गेला, वरती गेल्यानंतर मला समथिंग प्रॉफिट झाला, परत खाली आलं, परत वरती गेला, परत खाली आलं, आणि ज्यांनी ते ट्रेड घेतलेला आहे त्यांचा जो स्टॉप लॉस आहे तो या कॅन्डलला क्लोज झाला. म्हणजे हे सगळे सेलर्स इथून किंवा मी ऍज अ बायर इथून निघायला लागलो. आता इथं जे ही कॅन्डल ज्यांनी बघितली, समजा तुम्ही कॅन्डल बघितली, मी कॅन्डल बघितली, मग मी काय करेल, या कॅन्डलला एंट्री घ्यायला स्टार्ट करेल. मग मार्केटने काय केलं, नीट बघा, या कॅन्डलला थोडंसं इथं रिटेस्ट केलं आणि अगेन डाऊनफॉल बघा, किती शार्प डाऊनफॉल आला आहे. हेच असतं ऍज अ ऑप्शन बायर, किंवा मी जर एखाद्या स्टॉक मध्ये जर ट्रेड करायचे असेल तर मला मोमेंटम खूप गरजेचा असतो.
म्हणजे कमीत कमी वेळेत मला जास्तीत जास्त प्रॉफिट झाला पाहिजे, याच्यासाठी आपण हे पॅटर्न्स शिकत आहोत. अगेन नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. हे बघा, निफ्टी 50चा इंडेक्सचा चार्टचा फोटो आहे. थोडासा जुना आहे, जेव्हा मार्केट 19,000ला ट्रेड करत होतं. ठीक आहे, आता 19,000ला जेव्हा मार्केट ट्रेड करत होतं, मार्केट इथून ट्रेड करत करत इथे बायर्स आले, बायर्स वरती घेऊन गेले, परत खालती आले, परत इथं अगेन बायर्स ऍड झाले, बायर्स अगेन याला वरती घेऊन गेले. आता जे बायर्स ते ऍड झाले त्यांचा स्टॉप लॉस कुठेतरी पाहिजे, मग त्यांनी स्टॉप लॉस ठेवला या स्विंगला. स्विंग म्हणजेच की काय, जिथं सेलर आलेत आणि अगेन बायर्स येऊन वरती घेऊन गेलेत, तो असतो स्विंग. म्हणजे जिथे की रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल यांचा जोडी असते. आता एक समजा इथे बघा, ही रेड कॅन्डल आणि ही ग्रीन कॅन्डल आहे, तर याला आपण म्हणू शकतो स्विंग. म्हणजे याच्या वरतीच आता मार्केट इथून ट्रेड करत गेला आहे. अगेन इथे ग्रीन कॅन्डल आहे, इकडे रेड कॅन्डल आहे, याला म्हणायचं स्विंग. स्विंग म्हणजेच काय, जिथून मार्केट टर्न होतं किंवा तिथे मार्केटने बायर आणि सेलरची फाईट झाली आहे, त्याला स्विंग म्हणतो आपण. आता इथे या स्विंगला बायरचा स्टॉप लॉस आहे. अगेन ही कॅन्डल खूप स्ट्रॉंगली क्लोज झालेली आहे. जेव्हा ही कॅन्डल क्रॉस करत होती तेव्हा आपण इथे एंट्री घेतली. आता इथे एंट्री घेतल्यानंतर या नेक लाईनला माझा स्टॉप लॉस कुठे पाहिजे, या हाईजला माझा स्टॉप लॉस पाहिजे. आता बघा, जेव्हा तुम्ही एंट्री घेतलं असं होणार नाही की तुम्ही समजा एंट्री घेतली आणि तुम्हाला लगेच धडाधड असे 1 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख प्रॉफिट अकाउंट मध्ये यायला लागतील. नाही, तुम्हाला संयम ठेवावा लागेल, तुम्हाला शांतपणे स्टॉप लॉस हिट होण्याची वाट बघावी लागेल. जर तुमचा स्टॉप लॉस हिट नसेल होत, कारण की बघा इथे एंट्री घेतल्यानंतर मार्केट थोडंसं इथं 20 मिनिट साइडवेज राहिलेलं आहे, त्याच्यानंतर मार्केटने परत खूप स्ट्रॉंगली डाऊन मोमेंटम दिलाय. मग आता काय होतं, हे मार्केट इथे पॉज का घेतो, जे भीतात लोक की बाबा माझी ट्रेड मध्ये इथपर्यंत मला 5 लाख प्रॉफिट दाखवला, त्याच्यानंतर मला आता इथे 3 लाखच प्रॉफिट दाखवत आहे, मग 2 लाखाचा लॉस त्यांना सहन होत नाही. मग ते काय करायला लागतात, इथे एक्झिट करायला लागतात. मग मार्केट असंच करतं, जे वीक माइंडसेटचे लोक असतात त्यांना इथून एक्झिट करायला लावतं, आणि ते एकदा का एक्झिट झाले की मग मार्केट मोमेंटम देतं. त्याच्यामुळे आपल्या हातात काय आहे, परफेक्ट एंट्री घेणं, आणि आपल्या हातात काय आहे दुसरी गोष्ट, परफेक्ट स्टॉप लॉस ठेवणं. आता जर मार्केट समजा इथपर्यंत आलं असतं तर आपला स्टॉप लॉस हिट झाला असता का, नाही, कंटिन्युअसली अगेन इथून मार्केट खालती पडलं असतं. म्हणजे जोपर्यंत आपला स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत ट्रेड मधून एक्झिट करायचं नाही. आता टार्गेट कसे ठेवायचे, समजा इथे एखादी सपोर्ट लेवल असली असती तर माझं टार्गेट या सपोर्ट पर्यंत असलं असतं, कारण की का, मला माहिती असलं असतं की अगेन बायर्स येऊ शकतात, म्हणून मी ते ट्रेडला एक्झिट करणार. सेकंड स्ट्रॅटेजी काय, आपण हळूहळू शिकूया की 9 EMA कसं वापरायचं स्टॉप लॉस ट्रेडिंग करण्यासाठी. सेकंड स्ट्रॅटेजी काय, की समजा हे जे स्विंग्स बनतायत त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे स्टॉप लॉसेस ठेवू शकता, ट्रेल करू शकता. आता ही स्टॉप लॉसची थोडी वॉस्ट कन्सेप्ट आहे, ते मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला शिकवेल, कारण की सगळ्यात महत्वाचं असतं, जर मार्केट असं वरती चाललंय तर तुम्ही असं आहे का की बाबा तुम्ही एंट्री घेतली, तुम्हाला 5,000 प्रॉफिट दिलात म्हणजे तुम्ही एक्झिट करायचं का, नाही. 5,000 प्रॉफिट दिलाय ना, तर काय माहित तो स्टॉक तुम्हाला 10,000 पण प्रॉफिट देऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला स्टॉप लॉस व्यवस्थितपणे ट्रेल करायचा आहे. हे सगळं तुम्हाला स्टॉप लॉसच्या एक सेपरेट सेक्शन मध्ये शिकवेल. फक्त आता काय शिकायचं आपल्याला, परफेक्ट एंट्री आणि परफेक्ट स्टॉप लॉस. आता येऊया नेक्स्ट एक्झाम्पल कडे. एक्झाम्पल्स कळतात ना, प्लीज सांगा मला, एम पॅटर्न कळाला? ओके, W पॅटर्न. ओके, आता येऊया डब्ल्यू पॅटर्न वर. ऍक्च्युली मला आज 2 पॅटर्न घ्यायचे होते, पण टाइम थोडासा कमी राहिला, तर ठीक आहे, इंट्रोडक्शन देतो फक्त परत नंतर. आता बघा डब्ल्यू पॅटर्न. तर डब्ल्यू पॅटर्न मध्ये काय दिसतंय आपल्याला, मार्केट ऑलरेडी कसं पाहिजे, डाऊन ट्रेंड मध्ये पाहिजे. डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये कंटिन्युअसली मार्केट पडणार नाही, कुठेतरी सपोर्ट घेणार आहे, कुठून तरी वरती जाणार आहे, मग मार्केटमध्ये एक डब्ल्यू दिसेल. डब्ल्यू ते एक मूवी आहे, त्या मूवी मधला डब्ल्यू नाही, आपला इथला डब्ल्यू पॅटर्न वेगळा आहे. तर या पॅटर्न मध्ये आपल्याला काय बघायचंय, मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे, मार्केटने फर्स्ट बॉटम घेतलेला आहे आणि अगेन इथं सेकंड बॉटम घेतलेला आहे. मग जे सेलर्सनी इथं सेलिंग करत आलेत, किंवा समजा मी जर एखादा स्टॉक सेल केलेला असेल, तर माझा प्राइस कुठे पाहिजे, इथला ट्रेल करून मी या ठिकाणी ठेवेल जेव्हा मार्केट या 3 नंबरच्या पॉइंटला येईल. मग जेव्हा माझा स्टॉप लॉस इथे हिट होईल या कॅन्डलला, तेव्हा काय होईल, मी इथून एक्झिट करेल आणि नवीन बायर्स मार्केटमध्ये इथे येतील आणि मार्केटला वरती घेऊन जातील. आता मी सांगितलं होतं तुम्हाला स्टॉप लॉस कुठे ठेवायचा. आता इथे एंट्री कुठे होते आपली, या नेकलाईनच्या पॉइंटला, आणि आपला स्टॉप लॉस कुठे होतोय,
या बॉटमला. आता मला सांगा, या एंट्री घेतल्या घेतल्या तुम्हाला इथे लॉस होताना दिसत आहे का? तर 100%. जर तुम्ही चार्ट नीट बघितला तर तुमच्या एंट्री पॉईंटच्या खाली इथे मार्केट आलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर समजा एखादी ट्रेड घेतली तर तुम्हाला इथे एंट्री घेतल्यावर थोडासा प्रॉफिट दाखवला असेल आणि अगेन नंतर तुम्हाला इथे 4 ते 5,000 रुपये लॉस दाखवायला सुरुवात केली असेल. पण आपला स्टॉप लॉस कुठे आहे? या ठिकाणी. म्हणून मी एक्झिट करेल का? नाही. नंतर बघू शकता, जे कमकुवत लोक असतात ते इथे एक्झिट करायला लागतात आणि नंतर जे स्ट्रॉंग लोक आहेत, जे की आपण आहेत 10% मध्ये आपण ट्रेड करत आहेत, ते लोक इथं बघा कंटिन्युअसली परत ट्रेड मध्ये थांबतात आणि एक चांगला प्रॉफिट त्यांना भेटतो. आता बघूया एक्झाम्पल्स. फक्त एक लक्षात घ्या, जेव्हा पण तुमची एंट्री होते ती नेकलाईनलाच झाली पाहिजे आणि जेव्हा पण तुमचा स्टॉप लॉस होतोय तो या स्विंगला पाहिजे किंवा या बॉटम्सला पाहिजे. आता हे एक एक्झाम्पल आहे आपल्यासमोर. हा प्रीमियमचा चार्ट आहे. तर या प्रीमियम मध्ये बघा मला काय दिसतंय, डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट होतं, त्याच्यानंतर एक बॉटम घेतला, मार्केट वरती गेलं, अगेन सेलर्स आले, मार्केटला खाली ढकललं, पण मार्केट इथून खाली जायचं सोडून मार्केटने अगेन इथं वरती गेलं आणि वरती गेल्यानंतर मार्केटने एक चांगली क्लोजिंग शो करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा 54.79 रुपयाला मार्केट क्रॉस करत होतं तेव्हा माझी एंट्री व्हायला पाहिजे, झाली. त्याच्यानंतर मला 54 रुपयाचा प्रीमियम जवळपास मला इथपर्यंत 60 रुपयाच्या आसपास प्रॉफिट देऊन गेला. आता प्रीमियमची एका क्वांटिटी असते 75, निफ्टी फिफ्टी मध्ये चेक केलं तर. देन अगेन जर तुम्ही स्टॉक्स मध्ये जर ऑप्शन करत असाल तर तिथे 750 क्वांटिटी असते. आता आज JSW एनर्जीचा स्टॉक खूप जास्त बुलिश मोमेंटम होता, तर त्याचा जो प्रीमियमची क्वांटिटी होती ती 750 क्वांटिटी होती. समजा ती 750 क्वांटिटी गुणिले 6 करा, म्हणजे तुम्हाला किती मोठा प्रॉफिट होतोय. म्हणजे जवळपास तुम्हाला 5 ते 6,000 रुपयापर्यंत तो प्रॉफिट होत आहे. म्हणजे कन्सिडर करा, हा जो मोमेंटम आहे तो खूप जास्त आहे. या प्राइसेस कडे नका बघू, हा प्रीमियमचे क्वांटिटी वाईज प्राइसेस आहेत, म्हणजेच प्रॉफिट खूप स्ट्रॉंगली तुम्हाला भेटू शकतो. त्याच्यानंतर बघा, जिथे आपली एंट्री झाली होती या नेक लाईनला, तर आपला स्टॉप लॉस कुठे पाहिजे? 50 रुपयाला. मार्केट वरती गेलं, मार्केट थांबलं, मार्केट अगेन वरती गेलं, मार्केट अगेन इथे थांबलं, पण जिथे नेक लाईन होती तिथे आता स्टॉप लॉस आहे, तिथे आता सपोर्ट आहे आणि अगेन पुन्हा मार्केट इथे ट्रेड करत वरती गेलं असणार. आता पुढचा चार्ट माझ्याकडे मी काढला नाही स्क्रीनशॉट, पण ठीक आहे, आपल्याला इथपर्यंत समजलं असेल. आता इथे अगेन बघा, हा एक स्टॉक आहे, स्टॉक खाली पडला, डबल बॉटम पॅटर्न तयार केला, नेकलाईनला इथे ब्रेकआउट दिला, माझी एंट्री इथे झाली. माझा स्टॉप लॉस कुठे पाहिजे आता? जिथे डबल बॉटम होता तिथे. मार्केट मग वरती गेलं, परत मार्केटने याच ठिकाणी सपोर्ट घेतला आणि मार्केटने अगेन वरती गेलं. मग आपला जो स्टॉप लॉस आहे तो आपला इथे व्यवस्थित होता, म्हणूनच आपला स्टॉप लॉस इथे हिट झाला नाही आणि मार्केटने खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मोमेंटम दिला. अजून एक एक्झाम्पल बघूया. हे बघा, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न, आता इथे डब्ल्यू पॅटर्न वर्क करताना तुम्हाला दिसत आहे का? सांगा मला. मार्केटने जर समजा इथे डब्ल्यू पॅटर्न बनवलाय तर मार्केट इथून वरती जायला पाहिजे होतं, पण मार्केट वरती गेलंय का? नाही गेलं. का नाही गेलं? तर इथेच खरा मेन पॉइंट येतो. कोणता पॉइंट सांगतो, लक्षात घ्या किंवा नोट्स डाऊन करा. जेव्हा पण मार्केट बुलिश मोमेंटम मध्ये असतं तेव्हा आपण एम पॅटर्नला ट्रेड करायचं, म्हणजेच सेलिंग साठी फाइंड आउट करायचं. आणि जेव्हा पण मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असतं तेव्हा आपण डब्ल्यू पॅटर्न साठी शोध घ्यायचा, म्हणजेच मार्केट इथून आपल्याला वरच्या साईडला रॅली करताना दिसेल. कारण की हे जे सेलर्स आहेत जे इथून ऍक्टिव्हेट आहेत या ठिकाणापासून, जर ते इथे एक्झिट करायला लागतील तरच मग आपल्या बायर्सना प्रॉफिट व्हायला लागतो ना. समजा आता इथे ऑलरेडी सेलर्स आहेत आणि सेलर्स मध्ये अगेन असा, आता इथे चेक करा याच एक्झाम्पल मध्ये, हे बघा ऑलरेडी बाईंग आहे मार्केटमध्ये, ठीक आहे. बाईंग असताना अगेन डब्ल्यू पॅटर्न बनवलाय, याचं काही लॉजिक आहे का? ऑलरेडी बाईंग आहे आणि अगेन इथे बाईंग करायचा चान्स भेटतोय, म्हणजे मी बाईंग करेल का? नाही. मला काय शोधायचंय? ऑपोजिट शोधायचंय. जसं की मी तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स शिकवताना शिकवलं होतं, जेव्हा पण मार्केट अप मोमेंटम मध्ये असतं तेव्हा मार्केट खाली येण्यासाठी आपण ट्रेड करायचं आणि जेव्हा पण मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असतं तेव्हा मार्केट वरती जाण्यासाठी आपण ट्रेड करायचं. जर तुम्ही लोकांपेक्षा वेगळा विचार केला तरच तुम्हाला इथे पैसे भेटू शकतात. आता बरेच जण काय करतात, अरे हा स्टॉक पडतोय इथे पटकन बाय करा, पटकन सेल करा. हे चुकीचं आहे. मार्केटमध्ये सपोर्ट येत असतो, रेजिस्टन्स येत असतो,
मग आपण जर परफेक्टली इथे एंट्री भेटायला लागली आपल्याला, तर आपला एक स्टॉप लॉस खूप छोटा बनतो आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये रिस्क रिवॉर्ड चांगला भेटतो. ठीक आहे, इथे का वर्क केलं नाही ते समजलं सगळ्याला, कारण की मार्केट ऑलरेडी अप ट्रेंड मध्ये होतं. अप ट्रेंड मध्ये अगेन अप ट्रेंडचा पॅटर्न बनवलाय, मग मी ते ट्रेड करेल का? नाही. समजा मार्केट ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये आहे आणि डाऊन ट्रेंड मध्ये अगेन इथे एम पॅटर्न बनवलाय, तर मी ते ट्रेड करेल का? नाही. मला ट्रेड काय करायचंय, जर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असेल, जर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असेल अशा प्रकारे, तर मला डब्ल्यू पॅटर्न शोधायचा आहे, जेणेकरून मला एक बाईंग मोमेंटम कॅप्चर करता येईल. जर मार्केट अप मोमेंटम मध्ये असेल, म्हणजेच अप ट्रेंड मध्ये असेल आणि त्या ठिकाणी जर मार्केट एम पॅटर्न बनवत असेल, तरच मग मला डाऊन ट्रेंड साठी ट्रेड करायचं आहे, म्हणजेच ऑपोजिट प्रकारे ट्रेड करायचं. आता मी खूप एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेत. आता तुमचा एक होमवर्क असेल की हे जे एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न आहे, हे बघा, हे जे एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न आज आपण शिकलाय, तर या एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्नचे मला प्रत्येकी 3 एक्झाम्पल्स तुम्ही पर्सनली शेअर करायचे. मग ते कोणत्याही स्टॉक मध्ये असू शकतात किंवा कोणत्याही इंडेक्सच्या चार्ट मध्ये असू शकतात. अशा प्रकारे तुम्ही मला हे सेंड करायचं आहे. आता आपला जो नेक्स्ट पॅटर्न आहे, थोडासा टाइम होतोय, फक्त मी इंट्रोडक्शन देतो सो तुम्हाला समजून जाईल. हे बघा, असेंडिंग ट्रायंगल आणि डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आहे आपला नेक्स्ट. तर मार्केट त्रिकोण बनवतं आणि त्या त्रिकोणमध्ये बायर्स आणि सेलर्सची फाईट होते आणि मग त्या बायर्स आणि सेलर्सची फाईट झाली की मार्केटमध्ये एक चांगला मोमेंटम येतो. आता मला सांगा, तुम्ही या फाईट मध्ये अडकण्याचा प्रयत्न कराल का? नाही. तुम्हाला काय पाहिजे, माझी एंट्री जर झाली तर पुढच्या 1-2 तासामध्ये मला एक चांगला प्रॉफिट भेटायला पाहिजे आणि त्याच्यासाठी असे मोमेंटम शोधणं आपल्याला गरजेचं असतं. जे दुसरे 90% लोक इथे फसलेले आहेत त्यांच्यासारखं आपल्याला फसायचं नाही. आपल्याला 10% मध्ये येऊन या ठिकाणी ट्रेड्स करायच्यात आणि एक चांगला मोमेंटम जेवढ्या लवकर कॅप्चर करता येईल तेवढ्या लवकर कॅप्चर करायचा आहे. आता हे थोडंसं असेंडिंग डिसेंडिंग ट्रायंगल आपण उद्या डिटेल मध्ये एक्सप्लेन करू. फक्त मला सांगा, एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्नचा क्लिअर झाला? सर. हा सर, बोल. हॅलो सर. हा सर, बोला. सर, आज एक एम पॅटर्न तयार झाला होता. हो, 5 मिनिटावर. हे बघा, माझ्यासमोर निफ्टी 50चा चार्ट आहे. बघता का? हो, सांगा ना. हा, झालाय ना? हो, बघत होतो मी. म्हणजे कोणत्या स्टॉक मध्ये झाला होता का? लाईव्ह. हो, पण कशात? निफ्टी 50 मध्ये का? निफ्टी ह्याच्यात इंडेक्स मध्ये. हो, माझ्यासमोर निफ्टी 50 ओपन आहे सध्या. आता मला इथे एम पॅटर्न दिसत आहे, दाखवतो कुठे. 5 मिनिट टाइम फ्रेम. हो, 5 मिनिटाचा टाइम फ्रेम ओपन केलेला आहे मी. दिसतंय ना सर? हा, हे बघा. आणि कालचं तुमचं ते हे होतं, काय म्हणतो, रजिस्टर आणि सपोर्ट होतं ना? हा, सेम तिथनच ते वरती गेलं, राईट. 22,000 काहीतरी तुम्ही सांगितलं होतं ना? हा, मी लेवल्स दिल्या होत्या. हे बघा, कालचंच तिथनं ते टर्न घेतलंय बघा. हा, मग हेच असतं. हा, हेच असतं. हो, राईट राईट राईट. हा, मग हेच असतं. मी तुम्हाला मागच्या 7 दिवसाचा अनालिसिस बघा, कंटिन्युअसली सांगतोय. तुम्ही काय मी कंटिन्युअसली सांगतोय की या लेवल पासून बाईंग येऊ शकते. लेवल दिलं नाही. हा सर, काय म्हणताय? हा, हो, इथे बघा ना, तुम्ही इथे आज लेवल दिला नाही. कधी? आज का? हो, आता उद्या सॅटरडे आहे ना सर. आज तुमचा व्हिडिओ नेहमी असतो. मी नाही, आता उद्या सॅटरडे संडे सुट्टी असल्यामुळे सॅटरडे. हा, मग मी संडेला अपलोड करेल, सो तुम्हाला ते बघायला. आता इथे बघा, मार्केट ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये आहे. आता या डाऊन ट्रेंड मध्ये तुम्हाला एम पॅटर्न दिसत आहे का? हे बघा, इथे एक एम पॅटर्न दिसत आहे. जर तुम्ही नीट बघितला, दरवेळेस एम पॅटर्न असाच झाला पाहिजे का? नाही. तो पॅटर्न असा पण होऊ शकतो, हे बघा, क्रॉस, किंवा तो पॅटर्न असा पण होऊ शकतो. मग इथे एम पॅटर्न दिसल्यावर मी ते ट्रेड करेल का सेलिंग साईडसाठी? नाही करणार. जरी इथे प्रॉफिट तुम्हाला रेड कॅन्डल मध्ये दिसत असेल तर एक खूप चांगला मोमेंटम मार्केटमध्ये आलेला नाही, त्याच्यामुळे मी ते ट्रेड करणार नाही एम पॅटर्न. आता जर तुम्हाला अजून एक्झाम्पल दाखवले मी एम पॅटर्नचे,
ऍक्च्युली मी तुम्हाला खूप एक्झाम्पल्स दाखवलेत. ऍक्च्युली आता तुम्ही मला शोधून द्यायचे, पण इथे मी एक सिम्पल दाखवतो तुम्हाला. हा निफ्टी फ्युचर चार्ट आहे, 19 तारीख आहे आणि 19 तारखेला इथे बघा मार्केट वरती गेलं, बायर्स आले, फर्स्ट टॉप बनवलेला आहे. देन मार्केट खालती आलं, अगेन वरती गेलं, आता इथे का सेकंड टॉप बनवला. पण सेकंड टॉप कुठं बनवलाय? या लेवलच्या खालच्या साईडला. म्हणजेच यम कसा होतोय माझा आता असा क्रॉस होतोय. मग माझी जी नेकलाईन आहे ती कुठे येईल? या स्विंगच्या खाली, म्हणजेच या ठिकाणी. मग आता जेव्हा पण मार्केट मला या ठिकाणी ब्रेकआउट देईल, म्हणजेच या कॅन्डलला, हे बघा ही रेड कॅन्डल दिसते तुम्हाला, इथे एक स्ट्रॉंग क्लोजिंग भेटली आपल्याला नेकलाईनच्या खालती. मग माझी एंट्री जी आहे ती या रेड कॅन्डलला झालेली असेल. ही जी रेड कॅन्डल आहे माझी एंट्री पुट साईडसाठी या लेवलला झालेली असेल. मग माझा स्टॉप लॉस कुठे पाहिजे? या लेवलला. मग आता मला सांगा 22,950 ते 23,000 फक्त 50 पॉईंटचा इंडेक्स मध्ये स्टॉप लॉस आहे. जर तुम्ही प्रीमियम मध्ये चेक केलं तर मोजून 10-15 पॉईंटचा स्टॉप लॉस बनतो किंवा 30 पॉईंटचा स्टॉप लॉस बनतो, जो की असलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर मार्केटने आपला स्टॉप लॉस हिट केला का? नाही. मार्केट थोड्या वेळ इथे ट्रेड केलं, मार्केटने तुमचा अर्धा तास घेतला असेल आणि अर्ध्या तासानंतर एक शार्प मोमेंटम खालच्या साईडला आला आणि मार्केट एक्झॅक्टली या सपोर्ट वरती तुम्हाला प्रॉफिट दिलेला आहे. मग अशा प्रकारे एम पॅटर्न तुम्ही ट्रेड करू शकता. खूप गरजेचं आहे. आता हे एनी टाइम फ्रेम मध्ये यूज करू शकता. तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग करायची असेल तरी पण यूज करू शकता. आता हे मी 5 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती दाखवतो. आता मी जस्ट तुम्हाला दाखवतो 1 डेच्या टाइम फ्रेम वरती, एनी टाइम फ्रेम ऍज एक्झाम्पल म्हणून. असं कुठे जास्त क्रॅश आलेला नाही. एखादा स्टॉक मध्ये जर बघायला गेलं आपण तर एखाद्या स्टॉक मध्ये तसा पॅटर्न दिसेल तुम्हाला. आणि हा डब्ल्यू पॅटर्नचे पण एक्झाम्पल्स घ्यायचे. आता इथे बघा एक्साइड इंडस्ट्रीज लावलेला स्टॉक आहे. आता एक्साइड इंडस्ट्रीज मध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे काय की या स्टॉकला या ठिकाणी आता मार्केट सपोर्ट घेत आहे, म्हणजे तो ब्रेकआउट दिला होता, आता या ठिकाणी मार्केट अगेन सपोर्ट घेत आहे. आणि इथं कोणता पॅटर्न बनवत आहे? आता मी बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, मार्केट पॅटर्न बनवल्यानंतर कसं ट्रेड करायचं. आता तुम्हाला दिसतंय की एक्साइड इंडस्ट्रीज इथून खाली आला, इथून वरती गेला, अगेन इथं सेकंड टॉप बनवला आणि मार्केट आता जर समजा या ठिकाणी क्लोज झालं तर माझा स्टॉप लॉस स्विंग ट्रेडिंग मध्ये 360 रुपयाला असला पाहिजे आणि माझा जो प्रॉफिट होईल तो या ठिकाणापासून वरच्या साईडला जो नेक्स्ट रेजिस्टन्स असेल तो त्या ठिकाणापर्यंत पाहिजे. आता माझा नेक्स्ट रेजिस्टन्स कुठे? 1 मिनिटात दाखवतो. हे बघा 470 रुपये किंवा 69 रुपयाला माझा टार्गेट आहे. माझी जी एंट्री होईल ती होईल 389 रुपयाला आणि माझा जो स्टॉप लॉस असेल तो असेल 349 किंवा 50 रुपयाच्या आसपास. मग अशा प्रकारे जर तुम्हाला एखादा पॅटर्न असा होताना दिसत असेल तर तो तुमच्या वॉच लिस्ट मध्ये ठेवायचा, किंवा एखाद्या इंडायसेस मध्ये ट्रेड होत असेल तर फक्त संयम ठेवून वाट बघायची. आता मी एक्साइड इंडस्ट्रीज मध्ये फक्त पेशन्स ठेवून वाट बघतोय. एकदा का मला या ठिकाणी मार्केटने क्लोजिंग दिली की मग मी या ठिकाणी ट्रेड घ्यायला तयार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट माझ्याकडे प्रॉफिट आहे 480 रुपयाचा. मग त्याला हा टार्गेट हिट व्हायला 10 दिवस लागू द्या, 20 दिवस लागू द्या किंवा 1 महिना 2 महिने लागू द्या, मी इथे शांतपणे वाट बघू शकतो कारण की माझ्याकडे स्टॉप लॉस इंटॅक्ट आहे. मग अशा प्रकारे तुम्ही 5 मिनिटमध्ये पण 1 मिनिटमध्ये पण ट्रेड करू शकता. आता मला सांगा एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न क्लिअर झाले? आता असे एक्झाम्पल तुम्ही मला सेंड करायचे आहे. हा, आता तुमचा होमवर्क हेच असेल की असे एक्झाम्पल तुम्ही मला पर्सनली सेंड करायचं आहे. कारण की हे बघा, जर तुम्ही होमवर्क केला तर याचा फायदा तुमचाच आहे की तुम्हाला लक्षात येईल की मार्केट कसं वरती जात आहे, कसं खालती येत आहे. आणि असं काही नाही की मार्केट प्रत्येक स्टॉक तुम्हाला ट्रेड करण्यासाठी भेटलाच पाहिजे. ज्या स्टॉक मध्ये हे बघा कितीतरी हजारो स्टॉक्स आहेत, ज्या स्टॉक मध्ये तुमचा पॅटर्न बनत आहे, जसं तुम्हाला पाहिजे तसंच जर तो स्टॉक ट्रेड करत असेल तरच मग आपण त्याच्या ठिकाणी एंट्री घ्यायची आहे. अगेन झोमॅटो मध्ये दिसतंय तुम्हाला डाऊनफॉल आला. हे बघा, मी सजेशन्स देत नाही की एक्साइड इंडस्ट्रीज घ्या, झोमॅटो घ्या. हा शरद, हे बघा आता तसं नाही म्हणतो मी, अभ्यास करून तुम्हाला ते असेल ते पाठवतो. हो हो, चालेल चालेल. आता अगेन झोमॅटोचा स्टॉक बघा, नियम तेवढं पाठवतो. हो हो, अगेन झोमॅटोचा स्टॉक बघा, डाऊनफॉल झाला, वरती गेला, परत खाली आला, परत इथे नेकलाईन. आता जेव्हा हा स्टॉक 240च्या वरती क्लोजिंग देईल
मग मी रेडी आहे की ह्या स्टॉक मध्ये एंट्री घ्यायला. आता अशाच प्रकारे तुम्हाला इंट्राडे मध्ये पण ट्रेड करायचे. जसं की मी निफ्टी 50चं उदाहरण दाखवलं तुम्हाला 5 मिनिटमध्ये, एक्झॅक्टली तेच फॉर्मेशन तुम्हाला सगळीकडे बघायला भेटते. सगळ्यांना क्लिअर झालं एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न? आता तुम्हाला 20-30 स्टॉक्स बघायला लागतील, मग जाऊन तुम्हाला 4 ते 5 स्टॉक्स मध्ये हा पॅटर्न बघायला भेटेल. अगेन महिंद्रा अँड महिंद्राचा स्टॉक आहे, इंट्राडे ट्रेड आहे 5 मिनिटवर. मला दिसतं की स्टॉकने इथे अप मोमेंटम केला, परत खालती आलं, परत मार्केट वरती गेलं, आणि जेव्हा इथे नेकलाईन ब्रेकआउट झाली मग इथे दिवसच संपला. पण मला माहिती आहे की इथे मार्केट ब्रेकडाऊन देत आहे, मग मी इथे ट्रेड घेऊन बसणार. आणि सकाळी बघितलं तुम्ही किती मोठा गॅप डाऊन इथे ओपन झालेला आहे. मग एका रात्रीत तुम्हाला एवढा मोठा प्रॉफिट टार्गेट अचीव करायला भेटतो. अशा प्रकारे एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न ट्रेंड रिव्हर्सल म्हणून किंवा अप ट्रेंडला डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट जाताना तुम्ही ट्रेड करू शकता. आता इथे बघा अजून एक महिंद्रा अँड महिंद्राचा स्टॉक आहे, मार्केट वरती गेलं, इथे फर्स्ट टॉप बनवला, मार्केट खाली आलं, अगेन मार्केट इथे गेलं. मग मार्केटने समजा इथे सेकंड टॉप बनवून जर मार्केटने याच्या खाली ब्रेकडाऊन दिला असता तर मला इथे एक चांगली ट्रेड भेटली असती. पण मार्केटने असं केलं का? नाही. मग आपण इथे ट्रेड करायची का? नाही. मग आपलं जर दुसरं काही लॉजिक असेल तर त्या सेटअपवर तुम्ही इथे ट्रेड करू शकता. पण माझी जर इथे ट्रेड बनतच नसेल तर मी ट्रेड का घेईन? नाही घेणार. त्याच्यामुळे अशा ट्रेड्स टाळायच्या, आणि जिथे तुम्हाला दिसतंय की मार्केट एम पॅटर्न किंवा डब्ल्यू पॅटर्न दिसत असेल तिथेच तुम्हाला फक्त ट्रेड करायचं. सगळ्यांना क्लिअर झालं एम पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न, त्याच्या मागची बायरची सायकोलॉजी काय असते आणि सेलर्सची सायकोलॉजी काय असते? सगळ्यात इम्पॉर्टंट सायकोलॉजी समजून घ्यायची असते. कोणाला काय अडचण असेल तर प्लीज विचारा आणि बोलत चला. तुम्ही अडचणी विचारला तर मग अजून जास्त मी तुम्हाला सांगू शकेन. सर्वांना क्लिअर आहे? सर हा सर एक विषय आहे माझा. हा बोला सर. हॅलो. हा बोला सर. ओआय डेटा बघताना आपण हा बघतो आपण, काय ऑप्शन बघतो? बाहेर दिसतात त्या हो ओआय डेटा आपण आता तुम्ही सांगितलं ना तसं ओआय डेटा बघताना ऑप्शन बाहेरचा डेटा नसतो. डेटा बघितला आपण हा हा तो ऑप्शन बाहेरचा डेटा नसतो, ऑप्शन सेलरचा डेटा असतो. नसतो ना सर? त्याच्यात फक्त आपल्या कामाचं काय असतं माहिती आहे का? हे बघा, ठीक आहे. हा त्याच्यामध्ये आपल्या कामाचं असतं. आता इथे मी जर इथे एडिट केलं ना तर ते दिसेल तुम्हाला की त्याच्यामध्ये टाइम डिकेचा एक फॅक्टर येतो. अल्फा, बीटा, गॅमा असे छोटे छोटे कॉन्स्टिट्युएंट्स असतात ज्याच्यावर प्रीमियम प्राइस डिसाइड होते. मग आता असं होतं की समजा गुरुवारी मार्केट आहे 25,000 रुपयाला, आणि तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी तुम्हाला वाटलं की मार्केट आता इथून 500 पॉईंट वरती जाणार, आणि मग तुम्ही 500 पॉईंट दूरचा एक आउट ऑफ द मनी घेतला, तर मार्केट 500 पॉईंट क्रॉस जर केलं तर तुमचं 10 रुपयाचं प्रीमियम 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये जाऊ शकतो. मग हे जे जातं हे कशावरून डिसाइड होतं? त्याचे टाइम डिके फॅक्टर्स असतात, किंवा जो अल्फा असतो किंवा जो बीटा असतो त्या गोष्टीवरती डिपेंड करतं. पण मला असं वाटतं की ते सांगून तुम्हाला विनाकारण कन्फ्युज करण्यापेक्षा हे ऑप्शन चेन आपल्याला जी बेसिक आहे ती गरजेची आहे. कारण आपला फोकस याच्यावर असण्यापेक्षा आपला फोकस डब्ल्यू पॅटर्न, एम पॅटर्न किंवा असेंडिंग ट्रँगल, डिसेंडिंग ट्रँगल आणि ज्या मी स्ट्रॅटेजी शिकवेल तुम्हाला पुढे पुढे त्याच्यात असला पाहिजे. हो सर. अजून कोणाची काय अडचण? केशव सर, अक्षय सर? विचारत चला, काय अडचण असेल तर विचारत चला, नसेल तर मला कळवा, नाही म्हणून. मग आपण आजचा क्लास इथेच एंड करूया. ओके. आणि ज्यांनी एक मिनिट ज्यांनी अपस्टॉक्सचा अकाउंट काढले ना ते थांबा, बाकी लिव्ह करू शकतात. एकच मिनिट हा अक्षय सर, अजून एक जण राहिला आहे कोणीतरी, त्याला कन्फर्म करतो. आय थिंक सुशांत सर राहिले वाटतं. अक्षय सर, काय प्रॉब्लेम येतोय आता अपस्टॉक्स अकाउंट मध्ये? कारण माझ्याकडे अजून तुमचं नाव आलेलं नाही.
हॅलो. हॅलो. हा सर बोला. हॅलो. येतो आवाज? काय आमचं स्टेटमेंट फक्त मला ऍड करायचं आहे, म्हणजे मी करून टाकतो. 1-2 दिवसात जरा कामावर वेळ नव्हतं मिळत ना, मी करून टाकतो. 1-2 दिवसात करून टाकतो. हा म्हणजे स्टेटमेंट फक्त मला ऍड करायचं ना. हा तेवढंच ऍड करायचं, म्हणजे काय होईल तुमचं सेगमेंट म्हणजे इंट्राडे सेक्शन तुमचं ऑन होईल आणि त्याच्यानंतरच मला मग तुमचं नाव दाखवेल. आणि मी आपण खरं तर अपस्टॉक्स अकाउंट केलंय कशासाठी की आता पाठीमागचा जो तुमचा काय पास्ट असेल, ज्याचं तुम्ही प्रॉफिट्स केलेत लॉसेस केले, तर ठीक आहे, तर आपण विसरून जाऊया आणि या अकाउंटवर तुम्ही एक नव्याने स्टार्ट करा. म्हणजे तुमचं आता सगळे रेकॉर्ड्स नवीन राहतील, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट नवीन राहतील, सगळ्या गोष्टी नवीन राहतील. आणि जे तुम्ही होल्डिंग करताय स्टॉक ना, समजा तुम्ही एखाद्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर मग त्यासाठी तुम्ही झिरोदा यूज करा किंवा दुसरे कोणते पण स्टॉक्स यूज करा आणि अपस्टॉक्स आपण इंट्राडे साठी यूज करूया. म्हणजे 2 सेक्शन्स अलग अलग राहतील. ठीक आहे, चालेल. कारण आता मी ग्रो वापरतो, तर ग्रो मध्ये पण माझं फक्त होल्डिंग आहे, बाकी जास्त काही करत नाही. हो बेस्ट आहे, ब्रोकर्स बेस्ट आहे. ग्रो साठी ठेवलं आहे. हो बेस्ट आहे त्या ब्रोकर. ग्रो मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत चला आणि अपस्टॉक्स मध्ये इंट्राडे करत चला, कारण की अपस्टॉक्स थोडंसं इंट्राडे वाईज बनवलेलं आहे. अपस्टॉक्स असेल, पुन्हा धन ऍप असेल, हे सगळे इंट्राडे वाईज बनवलेले आहे. सो मागे जे झालंय आपण ते जाऊ द्या. मला जास्त वेळ भेटत नाही म्हणून शक्यतो मी स्विंग साठी शक्यतो मी बघतोय. म्हणजे हो चालेल, काय अडचण नाही. आता मी जे शिकवतोय ना असेंडिंग डिसेंडिंग, तो तुम्ही स्विंग साठी पण यूज करू शकता, असं काही म्हणजे हे नाही. आता आपल्याकडे त्यामुळे मला ना ते इंट्राडे मला थोडा वेळ म्हणजे वेळ मिळत नाही मला. एखादा स्टॉक घेतला मी फक्त ऑफिस मध्ये बघू शकतो, हिटपर्यंत आला बाबा ठीक आहे, एक आठवडा 2 आठवडा मी सेल करू शकतो. इंट्राडेला कसं सारखं ते बघायला लागतं. हो घेतलं. हा मग मी आता हे जे तुम्हाला हळूहळू पुढे स्ट्रॅटेजीज येतील आपण, ठीक आहे. मग या स्ट्रॅटेजीज जेव्हा तुम्ही हे करता, म्हणजे मी तुम्हाला सेटअप्स देईल, जेव्हा त्या सेटअपवर तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी दिसेल किंवा तसा एखादा स्टॉक दिसेल, तरच मग तुम्ही त्याच्यात इंट्राडे करायचं किंवा तुम्ही प्राइस अलर्ट्स लावू शकता. अपस्टॉक्स मध्ये ते तुम्हाला हे भेटतं की समजा आता डब्ल्यू पॅटर्न होत होता, समजा जर प्राइस 470 रुपयाला येत असेल तर अलर्ट लावून ठेवायचा फक्त, आणि मग तुम्हाला इंट्राडे जर इच्छा असेल तर करू शकता. तसं काही म्हणजे कंपल्शन नाही. तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल, एक 5-10 हजारापासून स्टार्ट करायचं असेल तर करू शकता. ओके, सो ते स्टेटमेंट अपलोड करा, कारण तुमचं नाव माझ्याकडे अजून रजिस्टर चाललंय. तुम्ही आणि अजून एक सुशांत सर आहेत, सो त्यांना पण सांगेल मी. ओके सर, चालेल. काय प्रॉब्लेम आला तर कळवा नक्की. हो ठीक आहे. हो शिकवलेलं समजतंय सर, सर्व क्लिअर? हो सर समजतंय. ओके, काय अडचण असेल तर विचारत चला. ओके ठीक, थँक्यू सर. हो ठीक आहे. तुम्हाला काल स्टॉकचं सांगितलं होतं, कारण की मी असं बघत बसलो होतो आणि ते तुम्हाला फक्त मी बघितले. ओके 200 EMI तो ICT सर हे करत हो. मी बोललो एकदा पाठवून बघा कसं इन्व्हेस्टमेंट साठी आपलं आहे का नाही. पण तुम्ही बोलला की विकलीला ती हॅमर बनवून ते वरती अजून कॅन्डल ओहे व्हायला पाहिजे, तयार झाली नंतर ती अपट्रेंड लागेल. येस राईट. मग आता आपण वाट बघतोय ती क्लोजिंगची बघतोय, राईट? बरोबर. कारण की समजा जर आता थोडंफार शिकलेत आता बऱ्यापैकी समजायला लागलं. म्हणजे आता समजा जर त्या रिलायन्सच्या स्टॉक मध्ये कोणता स्टॉक होता तो? IRCTC होता. हो IRCTC स्टॉक होता. समजा आता या वीक मध्ये तिथे बाईंगच झाली नाही, म्हणजे आता जस्ट तुम्हाला हिरवं दिसतंय म्हणून तुम्ही म्हणताय तिथे बाईंग होती. समजा जर कॅन्डल वीक एंड होण्यापर्यंत रेड क्लोज झाली तर मग काय करायचं? तुम्ही एंट्री घेऊन बसणार, मग तुमचा लॉस तिथे स्टॉप लॉस हिट होईल ना. तो खाली शकतो. मग जेव्हा स्टॉक एक आपल्या झोन मध्ये येतो तेव्हाच बाय करायचं, तोपर्यंत त्याला हात पण नाही लावायचा. ओके, असे स्टॉक बघा, तुम्हाला स्कॅनर्स पण सापडतील. गुगलवरती तुम्ही सर्च करू शकता 200 ML कोणते स्टॉक येतात, तुम्हाला बरेचसे तिथे स्टॉक्स भेटून जातील आणि मग पुन्हा ते आपण अनालाइज करायचे. चार्टलिंग आहे ना, चार्टलिंग वापरतो. चार्टलिंग मध्ये सगळं काही समजतं. राईट, मी माझ्या युट्यूब व्हिडिओ मध्ये पण ते सांगितलं होतं स्क्रीनर मध्ये. ठीक आहे सर, चालेल. अशा प्रकारे चार्टलिंग बेस्ट आहे, यूज करा. चालेल, करून टाकतो आज. ओके सर, ओके चालेल. जस्ट तुमची जी बँक आहे ना त्याच्या ऍप वरून पण तुम्हाला स्टेटमेंट भेटून जाईल. हो ठीक आहे, मी करून टाकतो. ओके सर, चालेल, काय प्रॉब्लेम. चला, गुड नाईट सर, शुभरात्री, धन्यवाद. गुड नाईट सर.